अनुराधा संदीप आवारे, गायनेकोलॉजिस्ट, वुमन्स डॉक्टर विंग IMA नाशिकच्या वतीने मी आपल्या सर्वांचे सायकल स्वारी आरोग्य भरारी या कार्यक्रमात स्वागत करते आणि वुमन्स डॉक्टर विंगच्या चेअरपर्सन डॉक्टर अनिता भांबरे मॅडम यांना 2 शब्द बोलण्याची रिक्वेस्ट करते. अनिता भांबरे. थँक्यू. नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं सगळ्यांचे IMA वुमेन डॉक्टर्स विंग तर्फे स्वागत आहे. सायकलिंग हा माझा जिव्हाळ्याचा विषय आहे. मी सायकलिस्ट अशी नाहीये, पण जमेल तेवढी सायकलिंग मी करत असते. माझी सायकलिंगची ऍक्टिव्हिटी बघून मला बऱ्याच मैत्रिणी असे प्रश्न विचारत असतात की आफ्टर 40s कसे शक्य आहे, सायकल सुरुवात कुठून करायची, आपल्याला जमेल की नाही, असे अनेक प्रश्न आहेत. मी म्हटले ह्या प्रश्नांचे उत्तर आपण देण्यापेक्षा एक्सपर्ट्स करून जाणून घेण्यात जास्त योग्य आहे. म्हणून आजचा हा कार्यक्रम, आज वर्ल्ड बायसिकल डे, त्या निमित्ताने हा कार्यक्रम आपण आयोजिला आहे. सायकल स्वारी आरोग्याची भरारी. नाशिक शहर हे सायकल सिटी म्हणून पण ओळखले जाते. सो आपल्या नाशिकच्या 2 प्रो सायकलिस्ट आपल्या सोबत आहेत. त्यांचे मी IMA WDW कडनं स्वागत करते आणि आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात. ओव्हर टू यू अनु. ओके. 3 जून हा UN जनरल असेंब्लीने वर्ल्ड बायसिकल डे म्हणून डिक्लेअर केला. कारण सायकल हे फक्त वाहन नाही, तर तो एक विचार आहे. मानवी जीवन व्यवहाराशी निगडीत अशी उच्च संकल्पना आहे. वाहतूक ही माणसाची मूलभूत गरज तर सायकल पार पाडतेच, पण याही पलीकडे हेल्थ बेनिफिट देते. बोलाव तो सोसाट्याचा वारा मला, असा सुंदर अनुभव फक्त सायकलच देऊ शकते. सायकल माणसाला प्रवास मग्न करते, निखळ असा आनंद देते. निसर्गाशी एकनिष्ठ राहण्याचे वचन फक्त सायकलच प्रामाणिकपणे निभावते. तर अशा सर्व एज ग्रुपची लाडकी, मल्टिपल हेल्थ बेनिफिट असलेली इको फ्रेंडली सायकल, ज्यांनी आपले नाते घट्ट केले आहे अशा सायकलशी, अशा 2 अमेझिंग व्यक्तींशी आज आपण संवाद साधणार आहोत. डॉक्टर एक प्रख्यात बालरोग तज्ञ आहेत. गेल्या 35 वर्षांपासून त्या दिंडोरी येथे आरोग्य सेवा देत आहे. आदिवासी मुलांसाठी विविध आरोग्यदायी कार्यक्रम त्यांनी केले आणि त्यासाठी त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानितही केले आहे. अडॉर ट्रस्ट वैद्य म्हणून त्यांची वेबसाईट आहे, ज्यांच्या मार्फत त्यांनी एक्सरसाइजवर खूप सारे व्हिडिओज प्रसारित केले. भारत वैद्यक नावाची आणि आजही वयाच्या 63व्या वर्षी नियमित सातत्याने सायकलिंग करतायत. भारत वैद्य या पुस्तकाच्या त्या सहलेखिका आहेत आणि गेल्या 4-5 वर्षांपासून डॉक्टर दीक्षित सरांसोबत फ्रीडम फ्रॉम ओबेसिटी अँड डायबिटीस यासाठी त्या कार्यरत आहेत. आपल्या दुसऱ्या गेस्ट आहेत नीता नारन मॅडम. त्यांनी मार्केटिंग अँड ह्युमन रिसोर्सेस मध्ये MBA केलंय. HDFC LTD बँक मध्ये त्या ब्रांच मॅनेजर म्हणून काम करत होत्या आणि सध्या त्या असिस्टंट जनरल मॅनेजर फॉर बिझनेस डेव्हलपमेंट टीम अँड कंटेंट मेकिंग टीम फॉर E-लर्निंग साठी कार्यरत आहेत. त्या अल्ट्रा सायकलिस्ट आहेत, ट्राय ॲथलीट्स आणि मॅरेथॉनर आहेत. त्यांनी 2 वेळा 600 किलोमीटर सायकलिंग केली. त्या पॅरिस सायकलिंग इव्हेंट साठी क्वालिफाईड झाल्या होत्या आणि या इव्हेंट मध्ये त्यांनी 940 किलोमीटर सायकलिंग केली. तसेच 2016 पासून दरवर्षी त्या पंढरपूर सायकलिंग वारीही करतात. कोविड काळातही घरी राहून त्यांनी सायकलिंगचा ध्यास सोडला नाही. मागच्या वर्षी त्यांनी व्हर्च्युअल हाफ एव्हरेस्टिंग ऑन इंडोर बाईक कंप्लीट केली. So let's start the program. Now I hand over to Dr. Sheetal Mogal. नमस्कार, मी डॉक्टर शीतल मोगल, पिडियाट्रिशियन, मेंबर ऑफ वुमेन्स डॉक्टर विंग IMA नाशिक. मी पिडियाट्रिशियन असून पंडित कॉलनी इथे प्रॅक्टिस करते. आपल्या स्पीकर्सची डिटेल ओळख अनुराधा मॅडमने आपल्याला करून दिलीच आहे. तर जे आपल्या पहिला स्पीकर आहे डॉक्टर रत्ना मॅम, त्यांच्याशी जी माझी भेट झाली ती खूप छान मोडवर झाली होती.
आमच्या IMA मध्ये म्हणजे इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिक ब्रँचमध्ये एक फिटनेस संदर्भात कार्यक्रम होता. फिटनेस टेस्ट होती रादर. तिथे एक सीनियर लेडी डॉक्टर होत्या, ज्या वॉकिंग टेस्टमध्ये खूप छान चालत होत्या, फास्ट चालत होत्या आणि रादर बाकीच्या सगळ्याच फिटनेस टेस्टमध्ये शी वॉज रिमार्केबल, उल्लेखनीय होत्या. सो माझ्या गप्पिष्ट स्वभावाप्रमाणे मी त्यांच्याशी गप्पा मारायला गेले, की मॅडम कसं तुमची एवढी स्पीड आणि हाऊ हाऊ यू हॅव मेंटेन सो मच फिटनेस. तर मग त्यावेळेला रत्ना मॅडमशी झालेल्या गप्पांचा मोठा खजिना उलगडला आणि सायकलिंग विषयीचे अफाट ज्ञान. आज तेच ज्ञान मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. सो इट हॅज टू बी विथ द पर्सन ओनली. सो वेलकम डॉक्टर रत्ना आष्टेकर मॅम. मॅम तुमचे खूप खूप स्वागत. मॅम मी नमस्कार. तुम्हाला पहिला प्रश्न विचारू इच्छिते, की सायकलची आणि तुमची ओळख किती जुनी आहे आणि किंवा त्याच्यासोबत परत तुमची गट्टी कशी आणि कधी जमली? ऍक्च्युली ना आपण सगळेच जण लहानपणी सायकल चालवत असतो. म्हणजे मी शाळा कॉलेजमध्ये सायकल चालवत होते आणि माझ्या पिढीमध्ये कॉलेजमध्ये शाळांमध्ये सायकलवरनच जाण्याची पद्धत होती. तर तोपर्यंत सायकलिंग चालू होतं आणि त्याच्यानंतर ऍक्च्युली सायकलिंग बंद पडलं. कारण आपल्या सगळ्यांची प्रोफेशनल करिअर्स एकदा चालू झाल्या की आपले हॉस्पिटल्स आणि या सगळ्या याच्यामध्ये आपण बुडून जातो आणि फिटनेस आणि या सगळ्या गोष्टी, सायकलिंग या गोष्टी खूपदा मागे पडतात. आणि सगळ्यांचं होतं तसं माझंही झालं. आणि त्या काळामध्ये ऍक्च्युअली सायकलिंग, फिटनेसच्या ऍक्टिव्हिटीज या सगळ्याच मागे पडल्या. पण दरम्यान काय झालं होतं की मी प्री मेडिकल इयर मध्ये एका मॅच मध्ये मला नी इंजुरी झाली. ओके. आणि काय गुडघाच मुरगळलाय, त्याच्यासाठी काय करायला लागतं का? त्यामुळे फार काही लक्ष दिलं नाही त्याच्याकडे. मी स्वतः मेडिकल कॉलेजमध्ये गेल्यावर मला कळलं की मला काय झालंय ते. ओके. तर मला मेनिस्कस इंजुरी झाली होती हा. आणि त्याची त्या काळामध्ये ओपन सर्जरी करायला लागली. बरं. आणि मला असं वाटलं की झालं, म्हणजे सर्जरी झाली, आता ठीक झालं सगळं. पण त्याच्यानंतर मला पोस्ट ऑपरेटिव्ह आर्थरायटिस चालू झाला. आणि मी माझा एक्सरे घेऊन माझ्या ऑर्थोपेडिक सरांना दाखवायला गेले की मला परत त्रास होतो आहे. तर त्यांनी तो एक्सरे लावला आणि म्हणाले, "अगं हा तुझा पेशंट चालतोय कसा?" तर म्हटलं, "अहो सर माझाच एक्सरे येतो." तर म्हणे, "भयंकर आहे एक्सरे तुझा आणि आय कॅनॉट ऑफर यू एनिथिंग बट नी रिप्लेसमेंट." आणि त्यावेळेला माझं वय होतं 40. आणि 40व्या वर्षी मला नी रिप्लेसमेंट सांगितल्यानंतर मला खूपच बरं. भीती वाटली. एक्सक्यूज मी. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की नी रिप्लेसमेंट एवढ्या लवकर केली तर त्याचं लाईफ असणार 15 वर्ष. म्हणजे मला रिव्हिजन रिप्लेसमेंट करायला लागणार इन द एज लेस दॅन 60. मग मी ठरवलं की नाही, आता आपण दुसरा मार्ग त्याच्यासाठी केला पाहिजे आणि मग एक्सरसाइजेसनी आपण त्याच्यावरती मात करू असं मी निर्णय घेतला. पण खूप अडचणी होत्या. म्हणजे एक्सरसाइज करायचा मी होते दिंडोरीमध्ये. तिथे काही मला बाकीच्या सोयी नव्हत्या कुठल्या. कुठलाही एक्सरसाइज करायचा तर त्याला पुन्हा गुडघा दुखायचा. ती अडचण होती. त्या पिरियडमध्ये माझं वजन वाढून गेलं. आणि अशा सगळ्या ह्याच्यातनं मला एक दिवस अचानक आठवलं की आपल्याकडे सायकल आहे जुनी. तर मी पुन्हा सायकल चालू केली. पहिल्यांदी 2 किलोमीटर जाईपर्यंत मला धाप लागून बसायला लागली. आणि लक्षात आलं की आपली काय फिटनेसची अवस्था झाली आहे. म्हणजे 2 किलोमीटर आपण सायकल चालवू शकत नाही आहोत. आणि मग ते लक्षात आल्यानंतर तो म्हणूया आपण साक्षात्काराचा क्षण म्हणतो आपण, तसं होतं ते. की आपल्याला 2 किलोमीटर चालवता येत नाही हे मला समजल्यानंतर मी त्याच्या पाठीमागे लागले. आणि मग तेव्हापासून मी रेग्युलर सायकलिंग करायला लागले आणि माझ्या लक्षात आलं की जसजसं मी ते करत होते तसतसं माझा गुडघ्याचा त्रास हळूहळू कमी व्हायला लागला. आणि त्याच्यानंतर म्हणजे हे माझी सुरुवात त्यावेळेला झाली व्हेन आय वॉज से 42 आणि त्याच्यानंतर जिद्दीने ते सगळे प्रयत्न करून माझं वेट कंट्रोल झालं. माझी ओव्हरऑल फिटनेस खूप सुधारला. तो एवढा की मग नंतर नाशिकमध्ये मला एकदा रेग्युलर सायकलिंग करताना आमचे सगळ्यांचे लाडके जसपाल सिंग भेटले. नाशिक सायकलिस्ट फाउंडेशन ज्यांनी सुरुवात केली ते. आणि त्यांनी मला सांगितलं की मॅडम मी तुम्हाला खूपदा बघतो, तुम्ही आमच्या बरोबर लॉंग सायकलिंगला का येत नाही? मी म्हटलं ते काय असतं लॉंग सायकलिंग? म्हणजे तोपर्यंत मी जे करायचे की ठीक आहे 20-25 किलोमीटर आपल्या फिटनेससाठी करायचं. तर त्यांनी मला सांगितलं मॅडम गिअर्ड बाईक घ्या, कारण माझ्याकडे होती ती जुनी सायकल होती माझी, नॉन गिअर्ड बाईक हिरोची.
त्या काळातली. आणि मग मी गिअर्ड बाईक घेतली आणि त्यांच्यासोबत लॉंग राईड्स सुरुवात केली हळूहळू. आणि तेव्हा मला कळलं की अशी पण काहीतरी गोष्ट असते की तुम्ही 100 किलोमीटर करू शकता. मग NRM मध्ये मी पार्टिसिपेट केलं. मग त्यांचे इव्हेंट्स असायचे 50, 120 किलोमीटर्स ते केले. आणि मग ती वेगळीच गंमत कळली. म्हणजे एकदा चटक लागणं म्हणतो आपण, तशी मग मला सायकलिंगची चटक लागली. पण सगळ्यात महत्त्वाचं मला जाणवलं की मेनिस्कस इंजुरी, ओपन सर्जरी, मला नी रिप्लेसमेंट पासून मी परत फिरून नॉर्मल, हेल्दी, फिट आयुष्य जगायला मला सायकलने मदत केली. म्हणजे हे मला खूप महत्त्वाचं वाटतं. अरे वाह! म्हणजे तुम्ही एकदम हेल्थ कॉजसाठी सायकलिंग सुरू केलं आणि ते पण वयाच्या 40व्या वर्षी. हे फारच वाखाणण्यासारखं आहे. खूपच इन्स्पिरेशनल आहे. सो नाऊ द नेक्स्ट जनरेशन, नीता नारंग मॅडम. आय थिंक आय हॅव नेव्हर सीन यू लाइक सिटिंग लाइक दिस, बिकॉज मी कधी पण नीताला भेटले तर शी इज रायडिंग. कॅन यू अनम्यूट नीता? आय थिंक युअर ऑडिओ इज नॉट ऑन. या, थँक यू. सो आय हॅव ऑलवेज सीन नीता बिंग रायडिंग आणि इतकी झुपकन जाते निघून की बस म्हणजे बघितलं आणि ती गेलीच. सो गुड टू सी नीता टुडे अँड इंटरॅक्टिंग. वेलकम टू आवर दिस प्रोग्राम. आणि नक्कीच तुझ्याकडनं खूप काही ऐकायला मिळणार आहे. Yeah, तर very good जसं evening, Kiran. Nice to see you all also, and Ashtikar madam also. She's an inspiration for us. हाय नीता. Hi, madam. या दे मस्ट बी को रायडर ॲट टाइम्स. येस मेनी टाइम्स इन फॅक्ट. या शुअर. सो तुझं ऑब्व्हियसली तू शाळेत तर नक्कीच सायकलने गेली नसणार आहे. स्कूल बसेस असतील त्यापर्यंत. सो सायकल आणि नीता हे नातं कधी जुळलं आणि ते कसं आणि कोणत्या वयात आणि कुठेपर्यंत? सायकल स्कूल आणि कॉलेज मी कधीच आणि आम्ही 5-6 मुली सायकलवर 5-7 किलोमीटर सायकल करून गेलो, गार्डनला एक्सरसाइज केली आणि आलो. तर दॅट वॉज द स्टार्ट ऑफ सायकलिंग. आणि 5-7 किलोमीटर सायकलिंग म्हणजे असं वाटत होतं की खूप आम्ही आज काहीतरी मोठा करून आलोय सायकलवर बसून. कारण तेव्हा 2 व्हीलर होते, ऍक्टिव्हावर बसायचं जायचं कॉलेज म्हणा किंवा ऑफिस म्हणा. सो दिस वॉज समथिंग व्हेरी डिफरंट आणि एक ऍडव्हेंचर वाटलं. हे शॉर्ट स्टेंट झालं आणि इमिजिएटली आम्ही ते बाईकवर एक थोडा 5-10 किलोमीटर करायचे. आणि एक ऑगस्ट 15 तारखेला मेयर्स राईड डिक्लेअर झाली होती. तर मेयर्स राईड दरवर्षी असते आणि ती नाशिक त्र्यंबकची फेरी जी असते ती सायकलवर अशी 75-80 किलोमीटर्सची राईड असते. अँड तेव्हा मला समजलं की ऍक्च्युअल सायकलिंग काय आहे, बाईक, एक गेअर बाईक म्हणजे काय. तर माझं इंट्रोडक्शन टू गेअर बाईक एक 6 महिन्यानंतर झालं. पण आय विल से की वय काय पण असू द्या, जसे मॅडम 40-42 ला त्यांनी सुरुवात केली, मी अराउंड 36 आय स्टार्टेड रायडिंग. एज इज नॉट अ बॅरियर. सो एनी टाइम यू फील तुम्हाला राईड करायचंय, सायकल घ्या, छोटे चक्कर सुरू करा. आणि जसे मॅडमनी सांगितलंय त्याची चटक, एकदा ती चटक लागली तर तुम्ही थांबणार नाही. एक्झॅक्टली. सो नीता मॅम, यू वॉन्ट टू से की फक्त सायकल गिअर अप करण्याची एकदा गरज आहे आणि वन्स यू स्टार्ट पेडलिंग इट गोज ऑन इट्स ओन, आय गेस. थँक्यू फॉर दॅट आन्सर. रत्ना मॅम, पुढचा प्रश्न तुमच्यासाठी आहे की तुमच्या आजारी गुडघ्यांवर मात करून तुम्ही त्यांना हेल्थी गुडघे बनवून आणि एवढ्या 22 वर्षांपासून सातत्याने सायकलिंग केलेली आहे. तर मला असं वाटतं माझ्या बऱ्याच मैत्रिणी की ज्यांना अजून हेल्दी नी जॉईंट्स आहेत अँड दे कॅन ऑलवेज स्टार्ट ॲट एनी टाइम टेकिंग इन्स्पिरेशन फ्रॉम यू. तर अशा मैत्रिणींसाठी सांगा की आता हेल्थ प्रॉब्लेम सोल्युशन म्हणून तुम्ही खरं तर सायकलिंग सुरू केलं, पण अजून काय ऍडव्हान्टेज आहेत सायकलिंगचे? ऍक्च्युली ना सायकलचे ऍडव्हान्टेजेस खूप आहेत. म्हणजे एक तर तो नॉन वेट बेअरिंग एक्सरसाइज आहे. म्हणजे तुमच्या कुठल्याही जॉईंट्सना तो ॲबनॉर्मल त्रास देत नाही. उदाहरणार्थ जॉगिंग किंवा ट्रेकिंग तुम्ही खूप उशिरा चालू केलं आणि ते जर अयोग्य पद्धतीने केलं तर त्रास होऊ शकतो त्याचा. सायकलमध्ये अयोग्य काहीच होऊ शकत नाही, कारण ते तुम्हाला गिव्हन मोशन आहे. त्या गिव्हन मुवमेंट मध्ये तुम्ही पेडलिंग करत राहिलं तर तुमच्या गुडघ्यांवरती किंवा ह्याच्यावरती कुठलाही स्ट्रेन येत नाही. तर एकतर जो नॉन वेट बेअरिंग आहे त्यामुळे मसल स्ट्रेंथनिंग छान होतं, ओव्हरऑल टोनिंग चांगलं होतं. इट्स गुड कोर एक्सरसाइज ऑल्सो. कुठल्याही एक्सरसाइज मध्ये तुमचे एंडॉर्फिन रिलीज होतात, त्यामुळे एक खूप
सेन्स ऑफ वेलबिंग त्याच्यातनं खूप छान येतो. आणि जसं तुम्ही थोडं लॉंग सायकलिंग करायला लागता ना, तसं यू सायकल तुम्ही करता तेव्हा ती स्वतः बरोबर असते. म्हणजे तुम्हाला तुमच्या ऍक्टिव्ह आयुष्यामध्ये ना स्वतः बरोबर वेळ घालवायची संधी फार कमी असते. ते लॉंग राईड्स मध्ये तुम्ही खूप करता की यू आर विथ युअर सेल्फ. म्हणजे एका अर्थाने ते मेडिटेशन असतं. खूप लोक मी बघते की ज्यांना म्युझिकची आवड असते, क्लासिकल म्युझिक किंवा काहीतरी एका कानामध्ये ऐकून ते दे कॅन गो डिस्टन्स. खूप म्हणजे या अर्थाने हेल्थ बेनिफिट्स त्याचे ओव्हरऑल कार्डियक फिटनेस, मसल स्ट्रेंथनिंग, एन्डॉर्फिन्समुळे सेन्स ऑफ वेलबिंग इज गुड ट्रीटमेंट फॉर डिप्रेशन. मी म्हणेन की ते दूरच जाईल तुमच्यापासून. तर खूपच या सगळ्या गोष्टी आपल्या साठी मिळतात सायकलिंग मधनं. ओके. आणि मला असं वाटतं वजन कमी करण्यासही सायकलिंगचा खूप चांगला फायदा होतो. तर हो, सातत्याने नक्की नक्की. influence. येस येस. मॅम, यात अजून काही एन्व्हायरमेंटल बेनिफिट्स आपल्याला ऍड करता येतील का? जसं प्रदूषणाविषयी आपण काही सांगू शकू का? येस येस ऑफकोर्स. म्हणजे हल्ली तर काय झालंय की तुम्हाला कोपऱ्यावरती जायचं असलं तरी तुम्ही स्कूटरला गाडीला किक मारून तुम्ही तिकडे जाता. यू कीप ऑन बर्निंग फ्युएल. आणि त्याचे जे काही वायू तयार होतात त्या सगळ्यांनी पृथ्वीचं तापमान आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की बिघडतं आहे. आणि जे एन्व्हायरमेंटल चेंजेस सगळेजण आपण अनुभवतोय त्या सगळ्यामध्ये त्याचा हेतू वाटा आहे. सायकलिंग इज व्हेरी गुड फॉर दॅट. म्हणजे असं म्हणतात की 4 व्हीलर विल कॅरी अ बॉडी अँड 2 व्हीलर विल कॅरी अ सोल. वाह! तर ते मला खूप आवडतं की त्याच्यामध्ये यू यू गिव्ह सो मच अँड यू टेक सो मच. एक्झॅक्टली. खूप छान मॅम. मॅम, आता आपली नाशिक सिटी जी आहे ती लवकरच सायकल सिटी म्हणून नावाजलं जाणार आहे आणि त्याच्यामध्ये नाशिक सायकलिस्ट फाउंडेशनचा फारच मोठं योगदान आहे. आपण आता रस्त्यानेही बघतो की सायकल ट्रॅक्स वगैरे तयार करण्यापासून सुरुवात आहे. तर गो ग्रीन म्हणून आपल्याकडे सायकल्स पण ठेवल्या गेलेल्या होत्या आणि सायकल्सच्या प्रमोशनल ऍक्टिव्हिटीज पण खूप चालू असतात. तर या सगळ्यांमध्ये एक प्रश्न किंवा एक असं धाक मनात येतो बऱ्याच वेळेला, की अरे, हे सगळं ठीक आहे, आपण सायकल चालवणार, सायकल घेणार. परंतु जेव्हा आपल्याला ट्रॅफिकमध्ये सायकल चालवायची आहे, तेव्हा काही जे जे ट्रॅफिक रूल्स आहेत किंवा जे सेफ्टी मेजर्स आपण फॉलो करायला हवेत, ते कुठले आहेत? हे खूप महत्वाचं विचारलं शीतल तू की सायकल हे एक वाहन आहे शेवटी. तुम्ही हं, जेव्हा ट्रॅफिक मध्ये जाता तेव्हा तुम्हाला तुमच्या बरोबरीने जाणाऱ्या लोकांचं म्हणजे पायी चालणाऱ्या लोकांचं आणि वाहनांचं दोन्हीचं भान ठेवणं खूप महत्वाचं असतं. ते नाही ठेवलं तर दुर्दैवी ऍक्सिडेंट होतात, ते आपण वाचत राहतो. हं, हं, त्यामुळे 2-3 गोष्टी मी सांगेन. एक म्हणजे ट्रॅफिक रूल्स जे आहेत की ज्या बाजूनी तुम्ही सायकल चालवायला पाहिजे, ज्या बाजूनी वाहन चालवायला पाहिजे ते कंपल्सरी आहे. हं, हं. जर तुम्हाला सुदैवाने असा रस्ता असेल की ज्याच्यामध्ये लेन्स आखलेले आहेत, तर जी सगळ्यात शेवटचा पांढरा पट्टा असतो त्याच्या अलीकडचा रस्ता हा सायकलसाठी आहे. बरोबर. तो जर सोडलेला असेल तर तुम्हाला त्या बाजूने चालवणं हे सेफ आहे. ते सायकलिंगसाठी सोडलेला तो ट्रॅक असायला असतो. त्र्यंबक रोडला तसा आहे. म्हणजे जेव्हा नवीन रस्ता झाला त्यावेळेला तो केलेला होता. हं, हं, पण हं. तसं सगळीकडे नसेल तुम्हाला उपलब्ध तर इकडच्या सगळ्या वाहनांची भान ठेवून तुम्ही चालवायला पाहिजे. हं, हं. सायकलला बेल पाहिजे, हेडलाईट पाहिजे, टेल लॅम्प पाहिजे. तुम्ही हेल्मेट वापरणं कंपल्सरी आहे. तुमच्या हातात ग्लोव्ज असणं योग्य आहे, त्याच्यामुळे तुमची हँड ग्रिप चांगली राहते. आणि शूज पाहिजेत. महागड्या शूजची गरज नाही, पण शूज पाहिजेत. कारण चप्पल आणि हे सटकलं तर तुमचा बॅलन्स जाऊ शकतो आणि तुम्ही विशेषतः गर्दीमध्ये असाल तर तुमच्यामुळे बाकीच्यांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे हे सगळं सांभाळणं खूप महत्वाचं आहे. म्हणजे थोडक्यात सगळे सेफ्टी मेजर्स आपण फॉलो करून घेतलं, सायकलिंग इज द बेस्ट एक्सरसाइज. आणि ॲब्सोल्युटली. थोडंसं त्यात मला असंही वाटतं, की जेव्हाही आपण सायकलच्या याच्यासाठी वॉटर ब्रेक किंवा छोटासा ब्रेक घेतो, तेव्हा तो ब्रेक घेताना जिथे आपण थांबतोय, तो शुड बी अलर्ट इनफ, की आजूबाजूला वस्ती आहे, कुणी आहे, की अगदी ओसाड जागेत आपण थांबलो. ते एक प्रिकॉशन्स पण त्यात असेल, असं वाटतंय. हो, हो. बरोबर आहे. मॅम, बऱ्याच जण असा प्रश्न पडतो, तुम्ही एवढे 100 किलोमीटर, 200 किलोमीटर्सचे बीआरएम केलेले आहेत. आणि बऱ्याचदा याच्यामध्ये मैत्रीण किंवा बहीण सोबत असतेच असं नाही. तर खूपदा ही सोलो राईड असते. सो इट इज लाइक अ राईड विथ युअरसेल्फ. तर बऱ्याच जणांना हा प्रश्न होता, की अशा राईड्समध्ये बोर होत नाही का? आणि त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं?
असं सुरुवातीला वाटतं की अरे बापरे एवढा वेळ हे करायचं का, पण मला मी म्हंटल तसं एकदा ती चटक लागली ना की तुम्हाला त्या त्या रिदम मध्ये जाता तुम्ही. म्हणजे बरोबर. एकदा तो रिदम तुमच्या मनामध्ये चालू झाला पेडलिंगचा आणि याचा, की हं, मग आजूबाजूचा छान थंड हवा आणि नाशिक इज ब्लेस्ड विथ सच अ येस. नॅचरल ब्युटी. आजूबाजूला इतकं छान असतं सगळं. हं, आणि तो निसर्ग, त्या निसर्गाचं सान्निध्य, यू फील युअरसेल्फ वन विथ द नेचर. आणि तुमच्या आवडीचं तुम्ही काहीतरी मनामध्ये एक प्रोसेस साइड ट्रॅक चालू होतो. म्हणजे इट्स लाइक मेडिटेशन, हं, हं, की तुम्ही त्या तंद्रीमध्ये जाता. म्हणजे मग तुम्ही प्रत्येक जण तुमच्या तुमच्या आवडीचं काहीतरी निवडू शकता. हं, हं. आता सेफ्टी मधला हा एक मेजर आहे, की खूप लोकांना आवडतं, की म्युझिक ऐकतात किंवा पॉडकास्ट ऐकतात. म्हणजे मी स्वतः कधी-कधी पॉडकास्ट ऐकते आवडीचे किंवा संगीत ऐकते. हं, पण हं. त्यावेळेला तुमचा जो कान ट्रॅफिककडे आहे, त्या कानामध्ये तुम्ही इयर या हे नाही घालायचे, बड्स घालायचे नाहीत. बरोबर. तुम्ही जो हे घालाल ते अपोझिट हं, साइडला घालायचं आणि एक कान तुमचा मोकळा पाहिजे. हे एक मगाशी आपण महत्वाची सेफ्टी प्रिकॉशन मध्ये सांगायला पाहिजे. हं, हं. तर या पद्धतीने झालं ना, तर मग हे 100 किलोमीटर वगैरे असे आरामात संपून जातील. मी 100-200 पर्यंत केले आहे. आय थिंक नीता मॅडम याच्याबद्दल खूपच जास्ती सांगतील, कारण त्यांनी तर खूपच जास्ती केलेलं आहे. म्हणजे 600 आणि 900 वगैरे असलं काय-काय त्यांनी केलंय. शी विल हां, बी हां. द बेस्ट पर्सन टू से अबाउट लाँग राईड्स म्हणजे मोर दॅन मी. पण याची खूप मजा येते. म्हणजे यू आर सो मच विथ युअरसेल्फ. म्हणजे खूप एक सूदिंग आणि छान इफेक्ट सगळ्याचा येतो. हं, हं, हं. मॅम एवढे 100-200 किलोमीटरपर्यंत स्टॅमिना वाढल्यानंतर अशा कॉम्पिटिशन्समध्ये भाग घ्यावं असं तुम्हाला वाटलं नाही का? कॉम्पिटिशन्स मध्ये म्हणजे सी इन अ वे यू आर कॉम्पिटिंग विथ युअरसेल्फ राइट? येस. म्हणजे जसं मी तुला म्हटलं, की पहिल्यांदा मला 2 किलोमीटरने धाप लागली आणि मग आता 100 मला जमतायत. हं, सो यू आर अ बेटर पर्सन दॅन व्हॉट यू वॉज येस्टरडे. तर ती एका अर्थाने कॉम्पिटिशन आहे आणि ती स्वतःशीच असते. स्वतःशीच. अ, ना नाशिक सायकलिस्टनी ज्या काही सगळ्या एन-आर-एम्स आणि हे सगळं डिझाइन केलं, त्याच्यामध्ये हा खूप महत्वाचा फॅक्टर होता. सेंच्युरी राईड्स आणि एन-आर-एम्स, की ही कॉम्पिटिशन नाहीये. म्हणजे त्या सगळ्यामध्ये तुम्ही फेलो रायडर्सना मदत करा. काही हं, हं, लागलं तर त्यांच्यासाठी पण तुम्ही थांबा. हं, असे हं. काही त्याच्यामध्ये गोष्टी होत्या. फक्त टाईम लिमिट होतं, की एवढ्या कालामध्ये ते पूर्ण करा. पण इट्स बरोबर. नॉट अ कॉम्पिटिशन. त्यामुळे ज्यांना कॉम्पिटिटिव्ह ज्यांचं स्वभाव आहे अ, कॉम्पिटिंग विथ वन असं असतं, की यू ऑल्वेज गेट बेटर दॅन व्हॉट यू वर येस्टरडे. फॉर शुअर. एक्झॅक्टली, एक्झॅक्टली. मॅम इट वॉज व्हेरी इन्फॉर्मेटिव्ह आणि मला असं वाटतं, की स्त्रीला असं आहे, की फॅमिलीचे आरोग्य सांभाळताना स्वतःच्या हेल्थकडे ती कायमच दुर्लक्ष करते. आणि अशा सगळ्या मैत्रिणींना रत्ना मॅडमकडनं नक्कीच पॉझिटिव्ह इनपुट्स आणि इन्स्पिरेशन मिळाले असणार आहे. थोडक्यात काय तर आता 40शी आली आहे, आता गुडघेदुखी सुरू होणार किंवा आता वजन खूप वाढलंय, आता मी काहीच करू शकत नाही. या सगळ्या गोष्टींचा बाऊ न करता वी कॅन ऑल्वेज गिव्ह अ फ्रेश स्टार्ट टू युअर लाईफ. त्याचं जिवंत उदाहरण आज आपण मॅडमकडनं ऐकलंय. आज मॅडमचं वय 63 वर्ष आहे. मॅडम आजी पण आहेत. तर आपल्यामधली आजी इमॅजिन करा सायकलिंग करताना. खूप छान वाटेल. तसंच आपणही होऊ शकतो किंवा आपल्यामधल्या नातेवाईकांना, मैत्रिणींना तसे इन्स्पिरेशन नक्कीच देऊ शकतो. तर वाढलेलं वय आणि सुरू होणारी गुडघेदुखी यांना बाजूला सारून आपण लवकरात लवकर सायकलिंगला सुरू करण्याची आता आपण इच्छा तरी व्यक्त करू शकतो. आता ही जी स्त्री आहे, जिला आपण आदी मायेचं सुद्धा स्वरूप दिलेलं आहे, की स्त्रीने जर एखादी गोष्ट ठरवली, तर ती काहीही करू शकते. स्काय इज द लिमिट. मग ती कुठलंही क्षेत्र असो, सायकलिंग असो, डॉक्टर असो, पायलट असो, व्हॉटएव्हर इट इज. तर अशाच आपल्यात एक कादी माया आहे, नीता नारंग मॅडम, की तिने ठरवलं, की मला सायकलिंग तर करायची आहे, पण सायकलिंगमध्ये अजून काय-काय उरलंय, काय-काय नाही, सगळं मी करणार आहे. आणि अशा पद्धतीने नीता मॅडमने तिच्या करिअरची म्हणजे करिअर सोबत सायकलिंगची सुरुवात केली आणि तिचा प्रवास कसा होता, तिने ती उंची भरारी कशी केली, हे जाणून घेऊया आपण डॉक्टर किरण राजोळे आणि नीता नारंग यांच्या संवादात. सो ओव्हर टू यू डॉक्टर किरण. थँक यू डॉक्टर शीतल. सर, तर मॅडमची आपण जर्नी ऐकलीत, की 2 किलोमीटर पासून ते 100 किलोमीटर आणि चटक
दॅट वॉज अ व्हेरी टेक होम मेसेज. तर चटक लागली पाहिजे आणि दॅट वेंट टू स्पिरिच्युअलिटी, की ते एक त्यांना फार गुडविल आणि त्यांना फार मेडिटेटिव्ह वाटत होतं सायकलिंग. सो नाव नीता मॅडम, सो ती चटक, इवन यू हॅव ॲग्रीड दॅट ती चटक लागली पाहिजे. आणि मॅडम तुमचं म्हणणं होतं की कॉम्पिटिशन ही स्वतःशी, लाईक मी माझ्यामध्ये इम्प्रुव्हमेंट करते, 2 किलोमीटर पासून मी 100 झाले, मग 150 झाले. पण अगं तुझा पल्ला कुठे चाललाय? 100च्या पुढे 600 चाललाय, 600 दोनदा करतेस, मग ते 1000 किलोमीटर करतेस, मग ते माउंटेन बायकिंग करतेस. म्हणजे ऑल दिस चॅलेंजेस जेव्हा तू बघते की मला आता हे चॅलेंज करायचंय, तर व्हॉट मोटिवेट्स यू एक्झॅक्टली? आणि हाऊ यू कीप युअरसेल्फ इन्स्पायर्ड ऑल द टाइम? किरण, मला असं वाटतं की जी पर्सन आहे, माझं सॅटिस्फॅक्शन लेवल, मी समजा काही केलं तर इमिजिएटली माझा ग्लास खाली होतो आणि मला त्याला भरायचं असतं. तर आय कीप ऑन लुकिंग फॉर चॅलेंजेस अँड ऍडव्हेंचर्स. म्हणजे आज मी जेव्हा सुरुवात केली एक 5-7 किलोमीटर सायकलिंग, त्याच्यापासून डिरेक्टली आम्ही एक 75 किलोमीटरची मेयर्स राईड केली. जशी अष्टिकर मॅडमनी सांगितलं, NRM 40 किलोमीटर्स, 80 किलोमीटर्स, 120 किलोमीटर्स ह्या राईड्सनी आम्हाला एक तयार केलं एन्ड्युरन्स साठी. NRM नंतर काय, तर आम्हाला समजलं की BRM ब्रेवेज असतात, हे पॅरिस ची एक ऑर्गनायझेशन आहे, त्यांचे हे राईड्स असतात. 200 किलोमीटर ही फर्स्ट राईड असते. 200 किलोमीटर रायडिंग केल्यानंतर तुम्ही रँडोनियर तुम्हाला टायटल मिळतं आणि यू बिकम एन अल्ट्रा सायक्लिस्ट. तर पहिला 200 केल्यानंतर असं मला वाटत होतं की मी का करते हे. अँड द मोमेंट इट गॉट ओव्हर, वी गॉट, याच्यानंतर काय आहे तर 300 नंतर काय आहे तर 400 किलोमीटर, 400 नंतर काय 600. तर हे पूर्ण एक सर्किट आम्हाला कम्प्लीट केलं तर आम्हाला सुपर रँडोनियरचं टायटल मिळतो. सो व्हॉट डू यू गेट? यू गेट अ मेडल. You just get one of these medals. So is it inspiring? I think beyond medals, it is the satisfaction. तुम्हाला जे आतून सॅटिस्फॅक्शन मिळतो काही नवीन करायचं, चॅलेंजेस घ्यायला आणि आपल्याला टेस्ट करायला. तर मला माझ्या स्वतःला टेस्ट करणे, नवीन चॅलेंजेस घेणे हे आवडतं. तर एकदा तुम्ही काय करायला लागलं तर तुम्हाला ऑटोमॅटिकली त्या फील्डची माहिती मिळते की ओके, याच्या पुढे हे आहे. अँड नाशिक, जसं आपण म्हणतो, नाशिक इज सायकलिंग कॅपिटल. तर आणि द कम्युनिटी इतकी छान आहे की तुम्ही कोणाला पण काही विचारलं तर इतकं चांगलं एक्सचेंज. वी हॅव डॉक्टर महाजन हु विल ऑलवेज देअर टू गाईड. मला आज पण आठवतं की माझे 400 साठी महेंद्र महाजन सरांनी मला इतकं चांगला गायडन्स दिला होता. तर हे जे ऍडव्हेंचर्स करून, चॅलेंजेस एक्सेप्ट करून पुढे जाणं हे मला आवडतं. आणि एकदा असं नाहीये की मी माझी 400 फर्स्ट अटेम्प्टला झाली नव्हती. आय डिडंट गेट डिसअपॉइंटेड. आय सेड ओके, काहीतरी असेल, माझ्यात काय कमी आहे, तर मला स्वतःला पुश करायचंय. तर मी परत केली आणि मी अचीव्ह करू शकले. मला डिक्लाइनचं खूप फिअर होतं. मी कसारा घाट जाताना आय यूज्ड टू लाईक पूर्ण अशी सायकलला पकडून की मी असं पडून जाणार असं मला भीती वाटायची. पण जेव्हा माझं पॅरिसचं इव्हेंट होतं, मला माहित होतं की खूप मला डिक्लाइन्स येणार आहे. तर मी कसारा घाट 3दा वरती खालती केलं. तर आपल्या फिअर्सवर तुम्हाला स्वतःला जिंकायचे असेल तर तुम्हाला स्वतःला चॅलेंज करायचंय आणि पुढे जायचंय. नाईस टू नो. ते मेडल्स वरनं तर लक्षात येतंय की तू अजून पुढे आणखीन चॅलेंजेस घेणारच आहे. सो ती चटक त्याच्या पुढे आता तू म्हणतेस की देर आर सो मेनी इन्स्पिरेशनल कोट की तुम्ही भरलेला ग्लास बघा, तर तू एम्प्टी ग्लास बघते. सो इट इज ऑल्सो इज वन ऑफ द इन्स्पिरेशनल की तू स्वतःला थर्स्टी ठेवते त्याच्यात आणि यू स्ट्राईव्ह फॉर इट. खूपच छान मेसेज आहे हा. पण आता जसं आपण रुटीनली काही राईड करत असो, डेली तर जेव्हा 600 आणि हे जे इव्हेंट्स असतात ते इयरली प्लॅन करून केले जातात. ते काही आउट ऑफ ब्लू की आता मी आज ठरवलंय तर मी महिन्याभरात 600 किलोमीटर करून टाकेन. सो इट मस्ट बी लॉट ऑफ प्लॅनिंग विच मस्ट बी गोइंग अराउंड. आणि ते तू कसं स्वतःला त्याच्यासाठी तयार करतेस? जेव्हा आम्हाला सुपर रँडोनियर्सचा हे इव्हेंट करायचं होतं, तर जसे तुम्ही म्हटले की यात खूप जास्त तयारी, प्लॅनिंगची गरज आहे. कारण हे डेट्स जे आहे स्टँडर्ड फिक्स डेट्स असतात. तर नाशिकचे काही डेट्स असणार, समजा ते ऑलरेडी झाले असेल तर मला परत ते करता येणार नाही. तर मला धुळ्याला जायला लागलं किंवा मला औरंगाबादला जायला लागलं, मला गुजरातला जायला लागलं. आता ऑफिस बरोबर हे सर्व मला मॅनेज करायचंय. तर मला प्लॅन करायची कुठले
डेट्स, कारण सॅटर्डे पण वर्किंग आहे, तर कुठला सॅटर्डे मी ऑफ घेऊ शकते, की मला कुठला एखादा सॅटर्डे ऑफ आहे तर मी ते कंबाईन करू शकते. तर 400-600चे राईड्स 2-2 दिवशीचे असणार आहे, 48 आवर्स अँड द लॉंग आवर्स. तर मला तो प्रमाणे प्लॅन करायचं आहे. प्लस अगेन मला माझं घरचं बघायचं आहे. आय हॅव टू गिव्ह कॉन्फिडन्स टू माय फॅमिली, की समजा मी सुरतला जाते राईड करण्यासाठी, तर माझ्या बरोबर माझी टीम कोण आहे. सो ऑल दिस प्लॅनिंग हॅज टू बी डन. हे एक प्लॅनिंग झाली. तुमच्या गेअर्सची प्लॅनिंग झाली, की तुम्ही सायकल घेऊन जाणार आहे, कुठली गाडी घेऊन जाणार आहे, तुमचे गेअर्स असणार आहे सेफ्टी मेजर्ससाठी, ते सर्व तुम्ही ठेवणार आहे, पंक्चर किट ठेवणार आहे. त्याच्या व्यतिरिक्त जेव्हा हे तुम्ही प्लॅनिंग करतात, तुमची मेन ट्रेनिंग आहे मेंटल ट्रेनिंग अँड युअर फिजिकल ट्रेनिंग. बिकॉज इन एन्ड्युरन्स युअर माइंड डिक्टेट्स युअर बॉडी. एक पर्टिक्युलर मोमेंट नंतर तुमची बॉडी स्टॉप होऊ शकते, पण माइंडचा कमांड जेव्हा गेला की नाही, यू हॅव ट्रेन फॉर इट, तुम्ही याच्यावर तुम्हाला हे तुमचं टार्गेट आहे, द माइंड पुशेस द बॉडी टू अचीव द टार्गेट. तर माझ्यासाठी जेव्हा मी प्लॅन आणि ट्रेनिंग, माझी ट्रेनिंग मध्ये माय ऑफिस स्टार्ट्स एट 9, तर माझ्याकडे सकाळचा एक विंडो असतो, कारण संध्याकाळी अंधारात सायकलिंग वॉज नॉट फिजिबल फॉर मी. तर सकाळी लवकर उठणे, तर उठण्यासाठी रात्री पूर्ण तयारी करायची सकाळची, कारण आल्यानंतर एव्हरी डे आय हॅव टू डू अ मॅरेथॉन. सायकल केली, घरी आलो, इफ इट इज द रेनी सीझन, वॉश द सायकल आणि लगेच सर्व पॅक करून रन टू द ऑफिस. सो आय थिंक जेव्हा तुम्हाला काही आवड असेल तर एव्हरीथिंग फॉल्स इन प्लेस. पण तुम्हाला खूप कमिटमेंट देणे गरजेचं आहे स्वतःला, कारण तुम्ही स्वतःसाठी करता, ते दुसऱ्या कोणासाठी नाही. प्रॅक्टिस असते ही किती किती तास असते साधारणतः ह्या इव्हेंटचा, जेव्हा लांब मोठ्या लॉंग राईड्सची तुझी इव्हेंट्स प्लॅन करते, त्याला डेली किती आवर्सची प्रॅक्टिस करतेस? एव्हरी डे सायकलिंग नाही करणार. समजा तुमचा सायकलचा मेन इव्हेंट आहे, तर इन अ वीक 4 दिवसची ट्रेनिंग सायकलिंगची असणार, 2 दिवस तुम्ही स्ट्रेंथ ट्रेनिंग करणार आणि 1 दिवस रेस्ट करणार. 1 डे रेस्ट टू द बॉडी हे खूप महत्वाचं आहे. ड्युरिंग द वीक ट्रेनिंग वेगळे असणार. कधी तुम्ही शॉर्ट ट्रेनिंग करणार, वर्कआउट म्हणणार तुम्ही त्याला, that might be intense, high intense training, short workout, but where you are giving sprinting out or doing high intervals. एक ट्रेनिंग तुमची 2 तासाची असेल, टेम्पो ट्रेनिंग असेल, आणि संडे हे तुमचं लॉंग राईड असणार आहे. तर आय हॅव ट्रेन फॉर 6 hours 7 hours मॅक्स, जेव्हा मी 600चं ट्रेनिंग करत होते. म्हणजे 150-100 एवढी सायकलिंग प्रत्येक संडेला आपण केली, तर 600 साठी आपलं जे टार्गेट आहे ते आपण पूर्ण करू शकतो. ही झाली आता फिजिकल ट्रेनिंग. तू प्रत्येक वेळेला म्हटलंयस की एक मेंटल ब्लॉक येऊ शकतो आणि तिथे मन थकू शकतं. सो एनिथिंग फॉर युअर मेंटल फिटनेस, की हे आपल्याला करायचंच आहे, त्यासाठी काही वेगळं प्रॅक्टिस करतेस का अशा राईडसाठी? सकाळी उठताच मी एव्हरी डे आय डू लॉट ऑफ पॉझिटिव्ह अफर्मेशन्स. मी स्वतःला फर्स्टली आय गिव्ह ग्रॅटिट्यूड टू द युनिव्हर्स, कारण आपण जो आहे बिकॉज ऑफ द युनिव्हर्स. आणि त्याच्यानंतर मला जे करायचं आहे, माझे जे टार्गेट्स आहे फॉर द डे, फॉर द वीक किंवा माझ्या आयुष्यासाठी, तर त्यासाठी आय डू लॉट ऑफ पॉझिटिव्ह अफर्मेशन्स. अँड आय ऑल्सो बिलीव्ह अँड प्रॅक्टिस अ लॉट इन टू व्हिज्युअलायझेशन, पॉवर ऑफ व्हिज्युअलायझेशन. सो समजा माझा कुठला इव्हेंट असेल, तर ते इव्हेंट मी खूपदा व्हिज्युअलाइज करते ऍक्च्युअल होण्याच्या अगोदर, की माझा इव्हेंट मी बघते की मी कुठे कुठे जाणार आहे, मला काय स्टॉपेजेस येणार आहे, काय चॅलेंजेस येणार आहे, अँड मला काय लागणार आहे. तर वेन आय व्हिज्युअलाइज पूर्ण मी कुठे कुठे स्टॉप्स घेणार, मी माझं हायड्रेशन काय असणार आहे, मी न्यूट्रिशन काय घेणार आहे, समजा पंक्चर झालं तर माझं काय व्हायला पाहिजे, समजा काय अडलं मध्ये तर हू आय एम सपोज टू. सो एंटायर जर्नी ऑफ द इव्हेंट आय व्हिज्युअलाइज मेनी टाइम्स. तर ते पॉवर ऑफ व्हिज्युअलायझेशन मला खूप हेल्प होतं, अँड इट रिअली हेल्प्स मी इन दीज लॉंग एन्ड्युरन्स राईड्स. So you absolutely train your body आणि mind पण equally. So that keeps you going all the time. That's a very good message which you are giving. कारण अगदी 2 किलोमीटर राईड पण करायची असेल तर पहिली मनाची तयारी लागते, मग फिजिकल फिटनेस येतो. तुझ्या राईड मध्ये पण फिजिकल फिटनेस आणि मनाची तयारी ही कंटिन्यूडच राहते. आता जेव्हा स्त्री म्हणून अशा लॉंग राईड्सला जाते, तर ऑब्व्हियसली तू जसं म्हणालीस की हे जे इव्हेंट्स असतात हे ऑलरेडी प्लॅन्ड असतात, हे काही आपल्या हातात डेट्स नसतात.
मग अशा वेळेला स्त्री म्हणून वेन यू आर डुईंग सच लॉंग राईड्स, काही वेळेला 10 दिवस 15 दिवस यू हॅव टू बी आउटडोर रायडिंग, मग हे जे फिजिकल चॅलेंज असतात ऍज अ स्त्री म्हणून, पिरियड्स आणि ह्या गोष्टी, तर त्यावेळेला तू स्वतःची काळजी कशी घेतेस आणि राईड्स त्यावेळेला तू करतेस का? जेव्हा मी सुरुवात केली ऍज अ व्हेरी नॉर्मल गर्ल, माझा हाच प्रश्न होता की पिरियड्सवर सायकलिंग करायची की नाही करायची. तर वेन आय वॉज डुईंग माय फर्स्ट 200, म्हणजे 200 पहिली 200 जेव्हा मी करत होती, तेव्हा आमच्याकडे एक्सपिरियन्स्ड रायडर होती देविका पाटील. तिला मी हीच प्रश्न माझा तोच प्रश्न होता, बिकॉज आय न्यू माझे डेट्स आर गोइंग टू कोइन्साइड विथ द इव्हेंट. सो बट विथ माय जर्नी ओव्हर द पिरियड, मी हे रिअलाइज केलं की आपल्याला आपल्या बॉडीला व्हॉट अ बॉडी इज गिव्हिंग सिग्नल्स ते समजायचे आहे आणि तो प्रमाणे आपल्या बॉडीला टेस्ट करायचं आहे. and you have to prepare for it. So it is not that suddenly I'll sit on a bike, even if I have my periods आणि मी बाईकवर बसून 200 ला गेली असं नाही. तर माझ्या बॉडीला आणि माइंडला मला ट्रेन करायचं. तर मला माहित होतं की माझे इव्हेंट्स माझ्या पिरियड्सच्या डेट्सवर येणारच आहे. माझे 200-600च्या राईड्स मध्ये झालेले आहे. माझं पुणे गोवाची जी राईड होती, रेस होती, डेक्कन क्लिफ हँगर, दॅट टाइम आय हॅड माय पिरियड्स ऑन. तर मला माहित होतं हे होणार आहे. तर त्यासाठी आय स्टार्टेड ट्रेनिंग ऑन माय पिरियड डेट्स अँड आय चेंज फ्रॉम सॅनिटरी नॅपकिन्स टू टॅम्पॉन्स. मला समजलं की दिस इज गोइंग टू हेल्प मी, रॅशेस नाही होणार अँड माझी राईड चांगली होऊ शकते. सो प्रत्येकाला मी हे सांगणार की लिसन टू युअर बॉडी. जशी तुमची माइंड आणि तुमचं बॉडी तयार असेल तर त्या डेट्सला तुम्ही आरामशीर बाईक करू शकतात. मी केलेले 600 किलोमीटर्स without any issues. So that is not something which should stop you being a lady. And men असेल किंवा फिमेल असेल, जेव्हा आपण राईड करतात बाकी सर्व सेम असणार आहे. there's no change. You will be wearing safety gears, टॅन नाही व्हायचं, तुम्ही तुमच्या बॉडीला पूर्ण कव्हर करणार, मास्क घेणार, सायकल घेणार, हेल्मेट घालणार, एव्हरीथिंग इज सेम. one challenge that you cannot stand on the road and pee. So that was one challenge which I had when I was doing my super endurance जे रेसेस होते. तर मला माहित होतं की मला वॉशरूम जायचं आहे, तर आय हॅव टू हॅव ऍक्सेस टू वन ऑफ द टॉयलेट्स जे पेट्रोल पंप असणार आहे. तर मी माझं टायमिंग आणि पेट्रोल पंप जे असणार आहे त्याच्याप्रमाणे केलं होतं की पेट्रोल पंप आला आणि आपण थांबणार आहे, वॉशरूमला जाणार आहे, सो दॅट वी डोंट हॅव टू स्टॉप इन बिटवीन. सो women are very smart and we are multitaskers. तर आपल्याला माहिती आहे कसं मॅनेज करायचं आणि प्रत्येक सिच्युएशनला हँडल करण्यासाठी आपल्याकडे स्वतःकडेच आपले आन्सर्स असतात. फक्त आपल्याला थोडं स्मार्ट होऊन ते वापरायचे. You mean to say women are they are already blessed with the power, you mean to say? Yes. Okay, yeah, absolutely. Actually हाच विषय होता. जसं इव्हन आय एक्सपिरियन्स इन सेंचुरी राईड, की माहिती नसतं की राईड अरेंज केली आहे पण वॉशरूमचं काय, कधी ब्रेक येणार आहे, काय आहे ते. सो इफ यू आर नॉट कम्फर्टेबल आणि काहीच माहिती नसेल तर इट इज डिफिकल्ट ऍट टाइम्स टू फेस सच सिच्युएशन. तर तुला असं काही स्त्री म्हणून मेजर काही अडथळा आला राईडवर की तुला तो सडनली मला हाऊ डिड यू, तुझा काही अनुभव असा राईडवर जो तू एक्सपिरियन्स? जेव्हा मी माझं डेक्कन क्लिफ हँगर करत होती गोवा, पुणे गोवाची, तर माझ्या टीम मध्ये वी वर टीम ऑफ 2. माय पार्टनर वॉज अ मेल अँड माझ्या क्रू मध्ये 3 मुलं होते. वी वर 3 इन द क्रू अँड 2 रायडर्स. तर राईड करताना एक रायडर राईड करणार, तर 4 अँड अदर 4 विल बी इन द कार. आमचं जे रूट होतं पुणे टू गोवा, वी हॅड टू गो थ्रू दांडेली जंगल विच वॉज अ डेन्स फॉरेस्ट अँड पूर्ण अंडर कन्स्ट्रक्शन ते रोड्स होते आणि रात्रची वेळ होती. सो वी फिनिश्ड आवर राईड इन 29 hours. तर वी वर रायडिंग दिवस आणि रात्र. देयर वॉज नो स्टॉप. वी डिडंट टेक एनी स्लीप नॅप्स ऑल्सो. तर सडनली इन बिटवीन रात्रचे 2-2:30 असेल आणि वी वर इन द डेन्स जंगल आणि तिकडे बोर्ड्स होते, ॲनिमल टायगर्स अँड ऑल दोज. इट इज अ टायगर रिझर्व. अँड मला बिकॉज ऑफ हीट ड्युरिंग द डे माझं पोट खराब झाला अँड देयर इज नथिंग, म्हणजे तो पूर्ण जंगल आहे, तिकडे कुठेच ऑप्शन नाही आहे काहीच. तर ऑन द वे आय गॉट अ प्लेस जे मला समजलं की अंडर बिहाइंड द बुशेस नेचर मध्ये आय हॅव टू टेक माय नेचर्स कॉल. सो नाव आय हॅड दिस मेन. तर माझ्याकडे 2च ऑप्शन होते,
एक तर की आय टेल देम ब्लंटली की दिस इज अ इश्यू, आय नीड, यू ऑल हॅव टू स्टॉप, आय नीड टू गो अँड डू माय नेचर्स कॉल, किंवा जे मला त्रास होत आहे ते सहन करून बसून घेणे आणि सांगणे की मी माझ्याकडून राईड नाही होऊ शकणार. पण बिईंग अ फायटर आय सेड नो. अँड तुमची टीम, तुम्ही जे बडीज असतात, रायडिंग बडीज म्हणा किंवा तुमचे क्रूज असेल, ते अँड यू शुड बी वन, दे शुड नो व्हॉट यू आर गोइंग थ्रू. तुम्हाला ते एक्सप्रेस करणे खूप इम्पॉर्टंट आहे. तर आय टोल्ड देम की आता ब्रेक घ्यायला लागेल आणि मला वॉशरूम जायचंय, वॉशरूम नाहीये, तर हे प्लेस माझा वॉशरूम असणार आहे, तर एक 5 मिनिट थांबा. सो आय डिड माय जॉब, आय केम बॅक, अँड बिकॉज ऑफ द वेदर चेंज रात्री इट बिकेम व्हेरी कोल्ड. अँड कारण आपण जेव्हा सायकल करतो आपण खूप रेस्पायर करतो, स्वेट, तर माझा जर्सी पूर्ण वेट झाली होती. अँड देर वॉज नो अदर ऑप्शन देन चेंजिंग इट, बिकॉज मी आणखीन एक वरती घातली, पण आतमध्ये इतकं ओललं होतं की आय स्टार्टेड शिवरिंग. So now there was no place to change. So I told these boys, please turn around. I need to change कारण मला पुढची ride complete करायची. So I went in the car, I changed my jersey. So at times when you're riding or when you're running or when I'm doing my triathlons, so I don't see myself as a male or a female. I see myself as an athlete. तेव्हा मी as an athlete करणार आहे, मी हे नाही विचार करणार अरे तो दॅट मॅन विल से वॉट, ती लेडी काय म्हणणार, नाही. आय एम अ ऍथलीट, आय नीड टू कम्प्लीट माय रेस, मला हे करायचंय आणि मला ते डिसिजन घेऊन पुढे जायचंय. सो दॅट इज द वे आय मॅनेज माय थिंग्स. अँड बिंग अ लेडी आपल्याला एक छोटं केअर सुरुवातीला घ्यायचंय की जेव्हा आपण रायडिंग सुरू करतो आपण नेहमी ग्रुपमध्ये जायला पाहिजे. लेटर ऑन वेन यू आर कॉन्फिडंट ऑफ द रोड्स यू कॅन गो अलोन. बिकॉज सुरुवातीला समजा काही इश्यू आला, पंक्चर झाली, तुम्हाला माहित नसतं काही आणि खूप सकाळी 5 वाजता अंधारात गेलो, बिकॉज सर्वांचे टायमिंग वेगळे असतात, वर्क टाइम्स वेगळे असतात. आय विल सजेस्ट की ऍटलीस्ट सुरुवातीला गो इन ग्रुप्स. अँड अशी रोड्स एकटे जाणार असेल तर अशी रोड्स घ्या जिकडे गर्दी असते, एकटे अलूफ रोड्स नाही आहे, फॉर युअर ओन सेफ्टी. मी म्हणा नाशिक खूप, वी आर ब्लेस्ड टू बी नाशिक. मी खूप राईड्स, सोलो राईड्स केलेले आहेत आणि मला कधीच काहीच प्रॉब्लेम झाला नाही. तर तुमची बॉडी लँग्वेज पण एक खूप प्लेज अ व्हेरी डिफरंट रोल. हाऊ यू शो युअर सेल्फ. इफ यू शो युअर स्ट्रॉंग, नथिंग विल कम अँड स्टॉप यू. So you are coming to the point ki age no bar and sex no bar. Fine. So you keep Absolutely. riding आणि आता एवढं सगळं करतेस की तुला सगळं न्यूट्रिशन चेंज करायला लागतंय, युअर प्रॅक्टिस सेशन, सकाळी उठायचं, रात्री सगळी मॅरेथॉन सगळं चेकलिस्ट करायची. मग काही वेळेला असं इतक्या 36 वर्षापासून ते आतापर्यंतच्या जर्नीमध्ये तुला असं कधी वाटलं नाही का की हे सगळं कशासाठी करतोय, कोणासाठी करतोय? मेडल तर मिळतायत, पण शुड वी स्टॉप समवेअर, असा कधी विचार आला आणि डिड यू ओव्हरकम दॅट थॉट? असं कधी झालं का आयुष्यात आतापर्यंत? हा विचार खूपदा येतो, स्पेशली जेव्हा आपण त्या इव्हेंट मध्ये असतो. जसं मला आठवत आहे की मी जेव्हा पहिली 200 करत होती, माझी सायकल पंक्चर झाली. आय हॅड अ व्हेरी शॉर्ट पिरियड, मला खूप झोप यायची आणि मला नाईट रायडिंग हे माझ्यासाठी एकदम असं खूप मोठं हॅरासमेंट मला कधी कधी वाटतं की वाय एम ट्रबलिंग माय सेल्फ, कारण मला रात्रीची झोप पाहिजेच, 5 तास तरी 5 तास. तर ते युअर माइंड स्टार्ट प्लेइंग बॅटल, ते बॅटल सुरू असणारच आहे. आणि तेव्हा तुम्हाला तुमची जी टार्गेट्स आहेत, तुमचं जे फिनिश लाईन आहे ते व्हिज्युअलाइज करायचंय ही मी फिनिश लाईन क्रॉस केल्यानंतर मला कसं वाटणार. तर आय कीप ऑन ऑलवेज थिंकिंग अबाउट द फिनिश लाईन जेव्हा मला हे सर्व थॉट्स स्टॉप करतात आणि ती फिनिश लाईन मला पुल करते आणि माझा इव्हेंट जसं संपल्यानंतर पुढे काय करायचंय त्याचा थॉट माझ्या, आय हॅव दॅट थॉट इन माइंड की आता 200 झाली तर मला 300 करायची. पहिला एसआर झाला तर सेकंड एसआर करायचा, कारण तो पॅरिस रेसचा क्वालिफिकेशन आहे. हे झालं, आता काय पुढे, व्हॉट इज द चॅलेंज? ओके, आय डोंट नो स्विमिंग, सो टेक द चॅलेंज, डू अ ट्रायथलॉन. सो आपल्याला स्वतःला मोटिवेट करायचंय. नोबडी विल कम, कारण हे तुम्ही तुमच्यासाठी करताय. फॅमिली डझंट वॉन्ट टू सी यू ट्रबल्ड लाईक दिस. मला पण कधी कधी वाटतं की संडे एन्जॉय करायला पाहिजे. माझी 6 तासाची ट्रेनिंग आहे, आपण बाहेर जातो, टॅन होतो, आपण आपला कलर बघतो, द कलर इज डिफरंट. बट आय थिंक दीज ऑल आर चॅलेंजेस आणि आपण
आयुष्यात कुठली पण गोष्ट केली तर चॅलेंजेस येणारच आहे. ते तुम्हाला मागे पुल करणार आहे, पण तुमची फिनिश लाईन तुम्हाला पुढे घेऊन जाणार. So I think for this year also you must have put up some finish line. काहीतरी तुझा गोल असणारच आहे, पण हा आला पॅन्डेमिक. So lockdown has affected your practice and goals? ऍक्च्युली डिसेंबर मध्ये मी वेअर थिंग्स वर मच बेटर, मी माझ्या फुल आयर्नमॅन साठी रजिस्टर केलंय आणि आयर्नमॅन हे आता माझं 15 ऑगस्टला आहे. पण आपण बघितलंय की इट हॅज बीन रिअली चॅलेंजिंग. मागचे 1.5-2 महिने आउटडोअर्स पूर्ण बंद होते. पण आय फील की जे लिमिटेड रिसोर्सेस आहेत ते आपण बेस्ट युटिलाइज करायला पाहिजे. लकीली मी एक इंडोर ट्रेनर घेतला होता लास्ट इयर आणि माझी सायकलिंगची प्रॅक्टिस त्याच्यावर एकदम जोराने चालू आहे. मला लॉंग रनिंगचे चॅलेंजेस आहे, पण मी माझं कॉलनीचं जे लूप आहे 500 किलोमीटरचं लूप आहे तिकडे मी 25-30 डिपेंड्स ऑन हाऊ मेनी किलोमीटर्स आय हॅव टू रन. सो आय जस्ट कीप ऑन टेकिंग दोज सर्कल्स. अँड स्विमिंग माझी पूल्स बंद झाले तर एकदम खूप चॅलेंज आहे स्विमिंग फॉर मी. So I'm going in open lakes where I see my friends, which are snakes and ducks and fishes. So हे सर्व challenges आहेत, पण I think I take it positively. I thank God की मला लेक मिळाला स्विम करायला. I thank God की मला कॉलनीचं चक्कर मिळतं रनिंग करायला. आणि I really thank God that I got my indoor smart trainer last year. तर माझी सायकलिंगची प्रॅक्टिस एकदम व्यवस्थित चालू आहे. So नक्कीच तू हे finish you are still visualizing. So Yes. definitely you'll make it in spite of pandemic. All the best for your goals and it was really nice listening to you. म्हणजे तुझ्या त्या चटक पासून तू तुझे अर्धा ग्लास हाफ अनफिल्ड ग्लास कडे फोकस केला आणि ऑल द टाइम यू मेन्शन की बॉडी लँग्वेज सेन्स युअर बॉडी. सो मला वाटतं आता आपले व्ह्युअर्स आर ऑल गिअर्ड अप की चला 2 वरनं 100 वर गेलेत आणि आता ते 1000 किलोमीटरची पण व्हिज्युअलायझेशन त्यांनी नक्कीच चालू केलेलं असणार आहे. अँड ऑल द टाइम यू मेन्शन की मनाचं ऐकायचं आणि आपल्या बॉडीचं ऐकायचं. सो नाऊ ऑनवर्ड्स मला वाटतं गुगलवर कोट्स बघण्यापेक्षा यू नीड टू सेन्स युअर बॉडी अँड मेक युअर ओन कोट्स. Very So true. now all are mentally and physically geared up getting for cycling. तर बघूया आपण आता सायकल कशी चूज करायची. ओव्हर टू डॉक्टर अनुराधा वारे. थँक्यू किरण. नीता मॅडम आणि रत्ना मॅडम कडून एवढी छान सायकल विषयी माहिती ऐकल्यानंतर निश्चितच सगळ्यांना सायकलिंग करायला आवडेल. तर आपण आता सायकल शॉप मध्ये जेव्हा जातो तेव्हा इतक्या डिफरंट टाइप्सच्या सायकल्स बघायला मिळतात. मला रत्ना मॅडमला असं विचारायचं आहे की बिगिनर्सनी साधारणतः सायकलची निवड कशी करावी. खरं सांगू का, म्हणजे मी तर कितीतरी वर्ष नॉन गिअर्ड बाईक चालवत होते. त्यामुळे साधी नॉन गिअर्ड बाईक सुद्धा तुम्हाला अडथळा नाही बनलं पाहिजे. म्हणजे कधी कधी असं होतं की नाही मग गिअर्ड बाईक असेल तरच मी करणार आहे. गिअर्ड बाईक्स महाग असतात, साध्या नॉन गिअर्ड बाईक स्वस्त असतात. हा पहिला फरक त्याच्यामधला. पण गिअर्ड बाईक्सची मजा असते. म्हणजे गिअर्ड बाईक एकदा हातामध्ये आली की देन यू रिअली गो इन टू द मोशन. म्हणजे ती मजाच यायला लागते. 3 प्रकार बेसिक आहेत त्याच्यामध्ये. एक आहे रोड बाईक्स. रोड बाईक्स म्हणजे एकदम पातळ टायरवाल्या बाईक्स असतात त्या. त्याच्यामध्ये रस्त्याबरोबरचं फ्रिक्शन खूप कमी असतं आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये स्पीड खूप मिळतो. ज्यांना लॉंग डिस्टन्स सायकलिंग करायचं आहे, कॉम्पिटिटिव्ह सायकलिंग करायचं आहे, त्यांच्यासाठी रोड बाईक्स उपयुक्त असतात. दुसरा प्रकार असतो MTBs, माउंटेन बाईक्स. ऑफ रोड सायकलिंग ज्यांना करायचं आहे, क्रॉस कंट्री आहे, खडबड रस्त्यांवर जायचं आहे, तर MTBचे टायर्स जाड असतात, पंक्चरची पॉसिबिलिटी त्यांच्यामध्ये कमी असते. त्यांच्यासाठी MTBs आहेत. आणि या दोनांच्या मधलं काहीतरी असतं, त्यांना हायब्रिड बाईक्स म्हणतात. हायब्रिड बाईक्स मध्ये नॉट ॲज थिक अँड नॉट ॲज थिन मधला साईज असतो त्या टायर थिकनेसचा. मला वाटतं स्टँडर्ड कोणी पण सुरुवात करायची असेल तर गो स्टार्ट विथ हायब्रिड बाईक. त्याच्यात पुन्हा प्रकार असतात. म्हणजे फ्रेम पण निवडायला लागते आपल्याला. तुमच्या हाईट प्रमाणे तुमची सायकल फ्रेम कुठली असायला पाहिजे. स्मॉल पाहिजे, मीडियम पाहिजे, लार्ज पाहिजे. ती मदत आपल्याला सायकलचे दुकानवाले पण आपल्याला ती मदत करतात की तुम्हाला कुठल्या पद्धतीची विच फिट शुड बी युअर्स हे ते पण सांगतात आपल्याला.
थँक्यू मॅडम. आणि रत्ना मॅडम, जेव्हा आपण सायकलिंग करतो तेव्हा सायकलिंग करताना नी जॉईंट खूप फ्लेक्स पण नको व्हायला, खूप एक्सटेंड पण नको व्हायला. तर साधारणतः सायकलची सीटची हाईट जी आहे ती कशी ऍडजस्ट करावी की जेणेकरून नी जॉईंट खूप फ्लेक्स पण नाही होणार आणि एक्सटेंडेड पण नाही होणार? राईट, म्हणजे त्याच्यावरती प्रेशर येत नाही गुडघ्यावरती. तर साधारण आपण शेजारी उभं राहिलो सायकलच्या, तर आपल्या कमरेला, म्हणजे आपण विठोबाची पोझिशन, कमरेवर हात ठेवलेला, तर ती जी जागा आहे तिथपर्यंत आपली सायकलची साधारण हाईट पाहिजे. आणि सायकलवर बसल्यानंतर पॅडल पूर्ण मारताना तुम्हाला तो कम्फर्ट असला पाहिजे की तुमचा गुडघा पूर्ण लॉक पोझिशन पर्यंत जात नाहीये आणि खूप अर्धवट हे करून तुम्ही पटपट पटपट सायकल हे करत नाही आहात. हे तुम्हाला साधारणपणे जाणवलं की तुम्हाला कळतं. प्लस मग काय काय इतर हे पण असतात, म्हणजे तुम्ही सीटवरनं खाली वाकलात तर तुमचा हात त्या जे व्हील आहे, फ्लाय व्हील, त्याच्यापर्यंत आला पाहिजे, एटसेट्रा. पण ती सोपी गोष्ट असते. म्हणजे दोन बाजूला पाय टाकून उभं राहिलं तर तो याचा पॉइंट आहे तो तुमच्या मध्ये आला पाहिजे. म्हणजे ते सोपं असतं आणि ते सायकल दुकानदार त्याची पण मदत करतात तुम्हाला. थँक्यू मॅडम. एकदा 40शी आली की बऱ्याचशा स्त्रियांना कंबरदुखी, मानदुखी, गुडघादुखी असे सगळे त्रास चालू होतात. तर मला नीता मॅडमला असं विचारायचं आहे की सायकलिंग करताना साधारणतः आपल्या जॉईंट्सची आपली पोझिशन कशी असावी की जेणेकरून हे सगळे जॉईंट पेन होणार नाही? मॅडम, मी तुम्हाला ना ऍक्च्युली माझी सायकल इकडेच आहे, मी बसून दाखवते. आष्टेकर मॅडमनी खूप आपल्याला चांगलं सांगितलंय की जी लेंथ ऑफ दिस आपली जी सायकल फ्रेम आहे, आपली बॉडीच्या हाईट प्रमाणे आपल्याला घ्यायला पाहिजे, पहिली गोष्ट. त्याच्यानंतर काही बॉडीज आपल्या अशा असतात की फ्रेम एक्झॅक्ट मिळत नाही, तर त्यासाठी काही सायकलचे पार्ट्स आहेत ते चेंज करून ती सायकल बाईक फिट केली जाते. पण ऍज अ थंब रूल मॅडम सेड की कमरेपर्यंत सायकल सीट यायला पाहिजे. नीज जे आहे खूप जास्त स्टिफ व्हायला नको किंवा खूप जास्त बेंड व्हायला नको. आणि आर्मची पोझिशन, हे तुमची जी हँडची पोझिशन आहे हँडल बारवर, ती पण खूप महत्वाची आहे. तर मी तुम्हाला बसून दाखवते की सायकल एक्झॅक्ट फिट, म्हणजे तुम्ही कुठल्या पोस्चरवर बसले तर तुम्हाला समजेल. आणि तुम्ही जेव्हा सायकलवर बसतात तुम्हाला खूप रिलॅक्स फिलिंग यायला पाहिजे. खूप असं तुम्ही स्टिफ होऊन बसले किंवा खूप रिलॅक्स होऊन बसले, अपर बॉडी खूप अशी राऊंड झालेली आहे, तशी नाही. एकदम नॉर्मल रिलॅक्स होऊन आपण बसलोय. यू शुड बी फिलिंग कम्फर्टेबल जेव्हा बाईकवर आपण असतो. मी तुम्हाला एक दाखवते फक्त. हे माझं दिसते मी तुम्हाला. हो, दिसतंय. आता ही माझी रोड बाईक आहे, इनडोर ट्रेन. आता जेव्हा मी बसले, माझे हँड्स थोडं, दे शुड नॉट बी व्हेरी स्टिफ. थोडस इकडे आपल्याला फ्लेक्स पाहिजे. माझी जी बॅक आहे एक स्ट्रेट लाईन पाहिजे, अशी राऊंड नको किंवा खूप अशी मागे नाही. आय शुड बी रिलॅक्स ऑन द, जेव्हा मी हँडल बारवर माझे हँड्स ठेवले, माझी बॅक सरळ पाहिजे, माझे हँड्स थोडेसे रिलॅक्स पाहिजे. आता माझं नी तुम्ही बघितलं तर आता एक लेग माझं स्ट्रेट आहे. आता मी हे जेव्हा पेडल करते तेव्हा थोडंसं फ्लेक्स पाहिजे. खूप असं झालं समजा मी खूप वरती आहे तर मला खाली पोचायला खूप जास्त, मला एक पॉवर पण मिळणार नाही, प्लस मला माझ्या नीज वर प्रेशर येणार. किंवा ते खूप सीट खाली असेल तर माझे समजा लेग असे 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 होणार आहे फक्त, तर माझ्या नीज वर खूप प्रेशर येणार आहे. तर स्लाइट जेव्हा आपण पेडल करणार आहे, एक स्लाइट फक्त बेंड पाहिजे. खूप जास्त स्टिफ नको आणि खूप जास्त बेंड नको. सिमिलरली बॅक एक पूर्ण स्ट्रेट लाईन पाहिजे. हँड्स रिलॅक्स, थोडं एकदम स्टिफ नको. तर ही एक सायकलची एक पोझिशन आहे. ह्या सायकल पोझिशन वर मी 1200 किलोमीटर 1500 किलोमीटर किती पण बसते तुम्ही सांगा. तुमची पोझिशन व्यवस्थित नसेल तर तुम्हाला फिंगर्सवर, हँड पोझिशन व्यवस्थित नसेल तर तुम्हाला फिंगर्सवर नमनेस येते.
ते 50 किलोमीटर सायकल केल्यावर पण नमनेस येऊन जाणार, बिकॉज तुमचे जे नर्व्स आहेत ते प्रेस होणार. अँड दॅट इज द फर्स्ट इंजुरी जे मोस्ट सायकलिस्टला असते की फिंगर्स नम होऊन जातात आणि 3-3, 4-4 महिने ते नमनेस जात नाही. तर सायकल फिट ही खूप महत्वाची आहे. जसे मॅडमने सांगितलं की बेसिक सायकल फिट तुमचे सायकल शॉप्स बेसिक सायकल फिट हे तुमचे नॉर्मल शॉपकीपर सायकल शॉप करून देतात. पण जेव्हा तुम्ही एकदम एंड्युरन्स सायकलिंग करणार आहे ते छोट्या छोट्या गोष्टी पण खूप इम्पॉर्टंट आहे. कारण तुमचं बॉडी सायकल फिट व्यवस्थित झाली नसेल तर चान्सेस आहेत तुम्हाला ही इंजुरी व्हायची आणि तुम्ही तुमचा रेस किंवा इव्हेंट फिनिश नाही करू शकत. तर आहे छोटी गोष्ट पण खूप महत्वाची. आणि प्रत्येक बाईक समजा तुमची स्ट्रेट हँडल बाईक आहे, हायब्रिड बाईक, तर त्याची फिट किंवा तुमची रोड बाईक असेल तर त्याची फिट. आता माझ्या बाईकवर तुम्ही बघितलं असेल पुढे एरो बार्स आहेत, तर त्याची फिट. प्रत्येक गोष्टीची फिट हे सायकल फिट हे तुमच्या बॉडीच्या हाईट सायकलच्या फ्रेम प्रमाणे केली जाते आणि त्यासाठी एक्सपर्ट्स आहेत. माझे जे कोच आहेत त्यांनी मला ऑनलाईन माझे व्हिडिओज घेऊन मार्किंग करून दिली होती आणि मी माझी फिट स्वतः घरी करून घेतली. देर आर मशीन्स अवेलेबल, ते तुम्हाला स्कॅन करतात तुमच्या हाईट आणि तो प्रमाणे पूर्ण स्टॅट्स येतात आणि तो प्रमाणे तुमची बाईक फिट होऊन जाते. तर हे बाईक फिट इज व्हेरी इम्पॉर्टंट आणि प्रत्येक पर्सनच्या प्रमाणे त्याची बाईकची फिट असणार आहे. मी अष्टेकर मॅडमची सायकल एखादी थोडी किलोमीटर चालू शकणार, पण मला सांगितलं 200 किलोमीटर चालवा किंवा त्यांना सांगितलं माझी सायकल घेऊन तुम्ही 100 किलोमीटर चालवा. आम्ही राईड तर करून घेऊ कारण आम्ही जिद्दी आहे, वी विल फिनिश आवर राईड. पण राईड संपल्यानंतर आम्हाला काही ना काही त्रास होणारच आहे. तर बाईक फिट हे खूप गरजेचं आहे आणि आपल्या बॉडी आणि आपल्या बाईक सायकल प्रमाणे आपण ते करून घ्यायला पाहिजे. थँक्यू नीता मॅडम. आणि नीता मॅडम, जेव्हा तुम्ही फ्लायओव्हरवर किंवा स्लोपवर राईड करत असता तेव्हा साधारणतः गेअर्सचे कॉम्बिनेशन कसे असले पाहिजे? मी ना एक थोडं सिंपल याला करणार कारण गेअर्स मोठा गेअर, छोटा गेअर, फर्स्ट गेअर, थर्ड गेअर त्यात खूप कन्फ्युजन असतात. तर आय विल टेल गेअरला स्मॉल रिंग आणि बिग रिंग. तर आपण आता हायब्रिड सायकल्स असणार तर आणि किंवा MTBs असणार तर त्याला पुढे 3 गेअर्स असतात आणि बॅक साइड द गेअर्स स्टार्ट फ्रॉम 6 टिल 11, 12. रोड बाईक्सला पुढे 2 गेअर्स असतात आणि मागे अगेन अप टिल 12. तर जेव्हा आपण स्ट्रेट जातोय ऑन अ फ्लॅट रूट तर तुमचे जे गेअर्स आहेत ते मध्ये पाहिजे. पुढचं गेअर पण मध्ये पाहिजे आणि मागचे गेअर्स पण मधले गेअर्स मध्ये तुम्हाला रिंग्स मध्ये तुम्हाला ठेवायचे. तर गोइंग स्ट्रेट इज नॉट एन इश्यू. सडनली जेव्हा तुम्हाला एक डाऊन हिल येतो तुमचे पेडल्स एकदम फास्ट होऊन जातात. यू आर नॉट एबल टू RPM प्रॉपर नाही होते, केडन्स खूप हाय होऊन जातो आणि कंट्रोल नाही होत. तेव्हा तुम्हाला काय करायचं, तुमची चेनला शॉर्ट करायचंय कारण ते रिंग्स शॉर्ट व्हायला पाहिजे. तर त्यासाठी तुम्हाला मोठ्या गेअर्सवर जायचंय. तर तुम्ही पुढचं गेअर मोठा करणार तर तुम्ही फर्स्ट गेअर दॅट इज अ बिग रिंग, त्या बिग रिंगवर जाणार आणि मागे पण तुमच्या बॅक साइडचे जे मोठे रिंग्स आहेत त्याच्यावर जाणार. तर 10, 11, 12 असे. तर हे तुमची रिंग एकदा टाईट झाली तर तुम्हाला इझी केडन्स तुमचं जे लोअर होऊन जाणार. तुम्हाला चढायचं एलिव्हेशन आलाय मोठं तर तुमची चेन मोठी व्हायला पाहिजे. त्यासाठी तुम्हाला छोट्या रिंग्सवर जायला लागणार आहे. तर तुम्ही तुमचं पुढचं गेअर जे आहे ते एकदम छोट्या रिंगवर करणार आणि मागचे तो प्रमाणे छोटे रिंग्सवर घेऊन जाणार. तर तुम्हाला तुमची केडन्स वाढून जाणार आणि तुम्ही इझिली पेडल करू शकणार. तर हे गेअर रेशोज जे आहेत केडन्स RPM जे म्हणतात तर ते नॉर्मली म्हणतात की तुम्हाला RPM तुम्ही क्लाइंब करत असेल तर अराउंड 70 पर्यंत पाहिजे. तुम्ही स्ट्रेटवर असणार तर अराउंड 80-85. जितकं चांगला तुमचं केडन्स असेल तेवढा तुम्ही थकणार नाही, तेवढा तुम्ही लॉंग डिस्टन्स जाऊ शकतात. केडन्स किती कसं समजणार, त्याचे स्मॉल मशीन्स असतात जे तुम्ही सायकलच्या पुढे सायकलोमीटर्स ते लावू शकतात. त्याच्यावर तुम्हाला दिसतो की तुमचं स्पीड किती आहे, तुमचं केडन्स किती आहे किंवा तुम्ही काउंट करू शकतात की मी 1 मिनिटात किती पेडल केले.
सो आय विल नो हाऊ मेनी व्हॉट इज माय केडन्स. तर हे जे केडन्स मॅनेज करणं हे तुमच्या गेअर रेशोवर आहे. जितकं इझी तुम्ही जाणार तेवढं तुम्ही लॉंग आणि कम्फर्टेबल सायकलिंग करू शकता. अँड ओव्हर द पिरियड याच्यावर तुम्ही स्वतः तुम्हाला समजतात, अरे आता हा मी गेअर रेशो सेट केलाय, मला चांगलं वाटतं, आय कॅन राईड मोर प्रॉपरली. सो हे ओव्हर द पिरियड, ओव्हर द एक्सपिरियन्स आपण आपल्या बाईकच्या गेअर रेशोज आपल्याला व्यवस्थित समजून जातात. आणि नीता मॅडम, तुम्ही जेव्हा लॉंग राईड्स करता 100 किलोमीटर, 200, 600 किलोमीटर, तेव्हा हायड्रेशन आणि न्यूट्रिशन कसे मेंटेन करता? जेव्हा समजा 50 किलोमीटरची राईड आहे, मला नाशिक टू त्र्यंबक जाऊन यायचंय, तर नॉर्मली मला माहिती एका तासात तुम्ही अंदाजे 300 ते 350 कॅलरीज बर्न करतात. तर आणि तुम्ही स्वेट करतात, स्वेट अनालिसिसचं पण एक फॉर्म्युला आहे. तर तुम्हाला माहित व्हायला पाहिजे की तुम्हाला किती पाणी लागणार आहे. नॉर्मली प्रत्येक सायकलला पुढे वॉटरचे स्टँड असतात, तर तुम्ही ऍटलीस्ट 2 बॉटल होल्डर्स सायकलला लावायला पाहिजे. तर समजा मला त्र्यंबकला जायचंय, तर मी सकाळी एक बनाना खाणार आणि 2 पाण्याची बॉटल्स. आता मी स्वेट करणार आहे, तर मला खूप सॉल्ट लॉस होते, तर त्यासाठी मला माझ्या पाण्याच्या बॉटलमध्ये सोडियम पाहिजे. ते आपल्याकडे खूप ऑप्शन्स आहेत. घरी निंबू पाणी सॉल्टेड आपण घेऊ शकतो, किंवा आपण मार्केटमध्ये खूप सारे अवेलेबल ऑप्शन्स आहेत, ते आपण घेऊ शकतात. फास्ट इनफ आहे, आपण घेऊ शकतात. पण इम्पॉर्टंट आहे की आपला जे सॉल्ट लॉस होणार आहे ते आपल्या पाण्याच्या बॉटलमध्ये पाहिजे. सोडियम आपल्याला घ्यायचंय. त्याच्यानंतर आता समजा मी एक 50 किलोमीटरची राईड करणार आहे, ते मला एक 3 ते 4 डेट्स सफिशियंट असणार आहे. पण जेव्हा मी 600 किलोमीटरची राईड करणार आहे, तेव्हा मला फूड लागणार आहे, सॉलिड फूड पण लागणार आहे. पण मला सॉलिड फूड लाईट ठेवायचं आहे, कारण जितकं जास्त मी सॉलिड फूड घेणार तेवढा माझा बॉडीची एनर्जी त्या डायजेशन मध्ये जाणार. सो देन देर आर डिफरंट ऑप्शन्स. तुम्हाला कॅलरीज मिळतात, जे तुम्ही तुमच्या लिक्विड फॉर्म मध्ये जेल्स आहेत, कार्बोनन्स सारखे प्रोडक्ट्स आहेत, जे तुम्ही पाण्यात मिक्स करू शकतात. आणि ते गरजेचं आहे, कारण तुमच्या आतमध्ये एनर्जी पाहिजे तुम्हाला ते तुमचं जे टार्गेट अचीव करण्यासाठी. सो इफ यू आर नॉट फ्युलिंग प्रॉपरली, यू विल नॉट बी एबल टू रीच. खूप लोक जे आहेत त्यांच्या दे आर व्हेरी स्ट्रॉंग, त्यांची ट्रेनिंग खूप चांगली आहे, अँड दे आर लाईक गोइंग टू विन, पण त्यांना क्रॅम्प्स येऊन जातात. का? कारण त्यांचं सॉल्ट इंटेक कमी झालेलं आहे. अँड आय हॅव सीन रेसेस वेअर चॅम्पियन्स हॅव क्रॅम्प्ड आणि DNF डिस्क्वालिफाईड झालेले, डिड नॉट फिनिश झालेले, बिकॉज त्यांचे बेसिक न्यूट्रिशन प्रॉपर नव्हते. तर सॉल्ट इंटेक अँड कॅलरी इंटेक हे महत्वाचं आहे. बनानाज व्हेरी गुड सोर्स ऑफ पोटॅश, तुम्हाला रिकव्हरीला हेल्प करतात. डेट्स, अंजीर हे तुम्हाला खूप चांगली एनर्जी देतात फॉर शॉर्ट पिरियड्स. अँड ऍज इट इज सेड, ड्रिंक बिफोर युअर थर्स्टी, ईट बिफोर युअर हंग्री. तर प्रत्येक 20 मिनिटांनी तुम्हाला काहीतरी खायचंय आणि यू हॅव टू सिप वॉटर. हे आपल्याला लक्षात ठेवायचंय, कारण आपण विसरून जातो. अच्छा ठीक आहे, मी हे 20 किलोमीटर करतो, त्याच्यानंतर थांबणार, पाणी घेणार नाही. जेव्हा तुम्हाला माहितीये की माझी हे रेस आहे, माझ्या एक्स पिरियड मध्ये, एक्स आवर्स मध्ये मला फिनिश करायची आहे, मी माझं वर्किंग केलेलं आहे की मला इतकं कॅलरी इनटेक करायचंय, आणि माझं हे पण प्लॅनिंग आहे की किती तासानंतर मी काय घेणार आहे, तर माझा इट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी की मी इनटेक करू. आता जेव्हा आम्ही गोवाची रेस करत होतो, पुणे गोवाची, तेव्हा इट वॉज व्हेरी इम्पॉर्टंट टू ईट. तर पूर्ण न्यूट्रिशनचं प्लॅनिंग माझं होतं. पूर्ण ते बॉक्स काय खायचं, किती, त्याचा चार्ट लावला होता. आणि आमच्या बरोबर जी आमचा एक क्रू होता, ज्याची रिस्पॉन्सिबिलिटी होती स्ट्रेचिंग आणि न्यूट्रिशन, त्याला सांगून ठेवलं होतं. आणि त्याला सांगितलं होतं आम्ही म्हणणार नाही, आम्हाला नाही जाणार, आम्ही नाही घेणार आहे. बट इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी दॅट यू विल सी दॅट आम्ही ते खाणार आहे. तर मला माहिती, मी चार्ट बनवलाय, पण मी इतकी थकली आहे की मला खायची इच्छाच होत नाही. पण दॅट पर्सन, जे क्रूचा मेंबर होता, त्यांनी ही मेड इट अ पॉइंट, जसं लिहिलेलं आहे तेवढे कॅलरीज आम्हाला आतमध्ये जायला पाहिजे. सो वेन यू डुइंग लॉंग डिस्टन्सेस, तुमचं क्रू असणार आहे तुम्हाला सपोर्ट करायला. पण जेव्हा आपण 100-200 चे राईड्स करणार आहे, दॅट्स युअर रिस्पॉन्सिबिलिटी टू डिसाइड अँड ईट. आता जेव्हा माझ्या घरच्या राईड्स असतात ट्रेनरवर, म्हणजे मी 12-12 तासाच्या राईड्स केलेल्या आहेत फॉर ट्रेनिंग,
आणि नॉर्मली वीकेंड्सला माझी एक 3 ते 4 तासाची राईड असतेच. आय कॅनॉट म्हणजे इट्स अ नॉन स्टॉप राईड. मी स्टॉप नाही करणार आहे. तर माझा घरचा क्रू असते माझी नीस आस्था. तर तिचं काम आहे. तिला माहिती की बॉटल संपले तर जाऊन भरून रेडी आणि काय टाकायचं तिला सांगितलंय. सो यू शुड हॅव युअर पेट्स एट होम who are going to help you in training किंवा तुम्ही जेव्हा बाहेर जाणार आहेत, लॉंग राईड्स करणार आहे, स्वतःची प्लॅनिंग, अंडरस्टँडिंग की तुमची बॉडीला काय लागतंय ते खूप इम्पॉर्टंट आहे. थँक्यू नीता मॅडम, रत्ना मॅडम, तुमच्यासोबत फारच इन्स्पायरिंग सेशन झालंय. हेल्दी लाईफस्टाईल कशी असावी याची सुसंगत माहिती आज आपल्याला मिळालीच आहे. आपल्याला आजारांपासून दूर ठेवणाऱ्या डॉक्टरांवर जीवघेणे हल्ले हा एक सेन्सिटिव्ह विषय आहे आणि या विषयावर बोलण्यासाठी IME प्रेसिडेंट डॉक्टर हेमंत सोन्नीस इच्छुक आहे. सो आय विल हँड ओव्हर टू सोन्नीस. वेलकम सर. डॉक्टर हेमंत सोन्नीस सर. सर जॉईन होईपर्यंत मग चॅट मधले आपण क्वेश्चन्स तर जॉईन होईपर्यंत चॅट मधले आपण क्वेश्चन घेऊयात का मॅडम? एक Sure, चॅट sure. मध्ये 2 क्वेश्चन आलेले आहेत. रत्ना मॅडम, तुम्हाला विचारते पहिला प्रश्न की सायकलिंग करताय 4 ते 5 वर्षांपासून 15 ते 16 किलोमीटर रोजची सायकल आहे. पण आता शोल्डर पेन आणि ग्रॉइन पेन होत आहे. तर त्यासाठी काय सांगाल? रत्ना मॅडम. हॅलो, ऐकायला येते का? ओके. सी, फर्स्ट थिंग इज पोश्चर बरोबर पाहिजे. येत आहे? सर जॉईन झालेत. आपण या प्रश्नानंतर सरांशी बोलून घेऊयात. शीतल. प्रश्न आधी घ्यायचे आहेत का मग? हा, सर जॉईन झालेत. आधी सरांना बोलू देत, मग प्रश्न घेऊयात. चालेल, काही हरकत नाही. सर ओव्हर टू यू डॉक्टर हेमंत. हो, थँक्यू. मी जस्ट घरात एंट्री केली त्यामुळे मला वाटतं माझं नाव घेतलं त्यावेळी प्रॉब्ली आय वॉज नॉट देअर. कॅन एव्हरीबडी हिअर मी? येस. खूप छान कार्यक्रम आहे हा आणि आय कॉंग्रॅच्युलेट डॉक्टर अनिता भांबरे, डॉक्टर शीतल मोगल, डॉक्टर अनुराधा आवारे अँड एंटायर टीम फॉर दिस प्रोग्राम. अगदी मार्च पासून त्यांनी या कार्यक्रमाची तयारी केलेली आहे. हॅट्स ऑफ टू देम की एवढं छान प्लॅनिंग करून चांगलं डिस्कशन करतायत. आणि मी सुद्धा ड्राईव्ह करत असताना बराचसा पार्ट ऐकला. इट वॉज व्हेरी युजफुल. तर मला आजच्या कार्यक्रमाचे जे ऑर्गनायझर्स आहेत त्यांनी ही सुद्धा विनंती केली की सध्याचं जे करंट मेडिकल प्रोफेशनचं स्टेटस आहे त्यावर सर तुम्ही 2 मिनिटं बोला. कोविडच्या काळामध्ये हॉस्पिटल्स ओव्हरवर्क आहेत, बेड्स नव्हते आणि समाज खूपच अस्थिर झाला होता. तर ह्या पार्श्वभूमीवर असंही झालेलं आहे की सर व्हॉइस थोडासा थोडा लो येतोय. बरं, तुमचा मेसेज आला मला. व्हायलन्स अगेन्स्ट डॉक्टर्स आणि हॉस्पिटल्सच्या काही घटना बऱ्यापैकी आढळून आलेल्या आहेत. तर या घटना दुर्दैवाने अशा घडलेल्या आहेत, काही ठिकाणी डेथ जेव्हा होते पेशंटची त्यावेळी ह्या घटना घडलेल्या दिसून आलेल्या आहेत. तर मला एवढं सांगायचंय सर्वांना, इथे काही डॉक्टर्स असतील, काही डॉक्टर्स नसतील, तर आपण सर्वजण एकाच समाजाचे घटक आहोत. तर लक्षात घेण्याचा मुद्दा हा आहे की संवेदनशीलता ही सर्व बाजूंनी जपली गेली पाहिजे. जेव्हा दुर्दैवाने एखादा पेशंट मृत्युमुखी पावतो, कोणत्याच डॉक्टरला नको असतं आपल्या हॉस्पिटलमध्ये कोणाची डेथ व्हावी, आपल्या एखाद्या पेशंटची डेथ व्हावी, हे कोणालाच नको असतं. त्यासाठी कोणीच काम करत नाही. मात्र अशा वेळी हे तेच डॉक्टर आहेत, ह्या त्याच नर्सेस आहेत, हे तेच आरोग्य कर्मचारी आहेत आणि हे तेच हॉस्पिटल आहे ज्या ठिकाणी आपल्या जवळच्या नातेवाईकाने, पेशंटने शेवटच्या काही मोमेंट्स घालवल्या आहेत आणि त्याला वाचवण्यासाठी शर्थीची झुंज करणारी ही तीच टीम आहे डॉक्टरांची आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची. हे नातेवाईकांनी भावनेच्या भरात कोणतंही कृत्य करण्याच्या आधी लक्षात घेतलं पाहिजे.
कारण भयमुक्त वातावरणात काम करणं हे प्रत्येकासाठी महत्वाचं आहे, तसंच डॉक्टरांसाठी आणि हॉस्पिटलसाठी सुद्धा महत्वाचं आहे. तक्रार असू शकते, कोणत्याही कामामध्ये तक्रार असू शकते. काही अडचणी असतील तर त्याच्यासाठी प्लॅटफॉर्म आहे, त्याच्यासाठी काही कायदेशीर मार्ग आहेत. महानगरपालिका आहे, जिल्हा प्रशासन आहे, तिथे निश्चितपणे आपण संपर्क करू शकतो. हे करताना मी अगेन हॉस्पिटल्सना सुद्धा आमच्या मीटिंग्स मध्ये वेळोवेळी सूचना करत असतो, मार्गदर्शन करत असतो की आपल्या साईडने सुद्धा ही संवेदनशीलता जपली गेली पाहिजे. समाज स्थित्यंतरातून चालला आहे, कोविडच्या कठीण परिस्थितीतून चाललेला आहे. हे करताना डॉक्टर पेशंट कम्युनिकेशन अजून जास्त बळकट व्हावं यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवे. तसेच बिलिंगची प्रोसिजर सुद्धा एक योग्य वाजवी दराने बिल आकारणी करून त्याबाबत योग्य प्रकारे पारदर्शकता ठेवून आणि योग्य प्रकारे संभाषण ठेवून पेशंट पर्यंत आणि नातेवाईकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. ही सुद्धा रुग्णालयांची जबाबदारी आहे. तसे पेशंटला आपण चांगलं करतो ट्रीटमेंट करून, तसंच हा आर्थिक पार्ट सुद्धा योग्य प्रकारे हाताळला गेला तर मला असं वाटतंय की सध्याच्या काळात जे काही कारणास्तव ताणलं गेलेलं आहे डॉक्टर पेशंटचं नातं, जे नाजूक नातं असतं, ते आपल्याला पुन्हा स्थिर करण्यात, पुन्हा भक्कम करण्यात मदत होईल. आणि हे करताना समाजाने आणि नागरिकांनी एवढं लक्षात घेतलं पाहिजे की हल्ले आपण बघत आहोत बऱ्याच ठिकाणी की हे डॉक्टरांवरच घडत आहेत किंवा हॉस्पिटलवरच घडत आहेत. मे बी जिल्हा कलेक्टरच्या ऑफिसला हे होत नाही किंवा पोलीस स्टेशन मध्ये हे होत नाही, कोर्टात हे होत नाही, सीएच्या ऑफिस मध्ये होत नाही, आर्किटेक्टच्या ऑफिस मध्ये होत नाही, वकिलाच्या चेंबर मध्ये होत नाही. तर सर्वांना अशी विनंती आहे की आरोग्य, त्याच्यातून बरे होणे आणि दुर्दैवी मृत्यू ह्या काही कारणास्तव अविभाज्य भाग आहेत मेडिकल प्रोफेशनच्या. तर प्रत्येक डॉक्टर, प्रत्येक नर्स आणि प्रत्येक आरोग्य कर्मचारी प्रत्येक पेशंटला चांगलंच करण्यासाठी झटत असतात आणि त्यासाठी सध्या तर विशेषतः कोविडच्या काळामध्ये आपला जीव धोक्यात घालून आपल्या कुटुंबियांपासून दूर राहून सर्वजण हे काम करत आहेत. तर आपण ही बाजू समजून घेतली पाहिजे आणि भावनेच्या भरात कायदा हातात घेऊन कोणतंही कृत्य करू नये असा हा मेसेज आपल्याला या कार्यक्रमाच्या मार्फत, हा कार्यक्रमाचा विषय नाही आहे, over to you, Dr. Sheetal. येस, थँक्यू सर, थँक्यू व्हेरी मच. थोडा विषयांतर झालं, परत अतिशय आवश्यक, सेन्सिटिव्ह आणि जिव्हाळ्याचा प्रश्न आहे आपली हेल्थ सिस्टीम मेंटेन ठेवण्यासाठी. हेमंत सर, थँक्यू व्हेरी मच. अगेन बॅक टू अवर लाईफ सायकल बायसिकल. ओके, सो चॅटमध्ये 2-3 प्रश्न आहेत, खूप सारे तो कॉम्प्लिमेंट आहेत रत्ना मॅम आणि नीता मॅम तुमच्यासाठी. हे कार्यक्रम खूप छान झाला, खूप इन्स्पायरिंग टॉक्स आहे अँड मेनी पीपल आर रिअली इन्स्पायर्ड. देर आर 2-3 क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन फॉर रत्ना मॅम. मॅम, प्रश्न असा आहे की सायकलिंग चालू आहे 4 ते 5 वर्षांपासून आणि 15 ते 16 किलोमीटर रोजची सायकलिंग चालू आहे. आता शोल्डर पेन आणि ग्रॉइन पेन होत आहे, तर त्यासाठी काय करावं? शोल्डर पेन होत असेल तर पहिलं तुमचं पोश्चर चेक करा. म्हणजे शोल्डर पेनचा संबंध हा पोश्चरचाच आहे. तुमचं सायकलिंग करतानाचा पोश्चर असा असलं पाहिजे की त्याच्यामध्ये तुम्हाला जाणीव नाही झाली पाहिजे कुठल्याही सांध्यांची, की तुम्हाला अनड्यू प्रेशर येत आहे तुमच्या हातांवर, तुमच्या खांद्यांवर, तुमच्या पाठीवर. ही जाणीव नाही झाली पाहिजे. असं असेल तर ती पोश्चर करेक्ट पोश्चर आहे. म्हणजे तुम्ही बसताना ताठ बसलं पाहिजे. म्हणजे थोडक्यात शोल्डर्स रोल्ड बॅक आणि चिंटक हे जे पोश्चर सांगितलं जातं ते असलं आणि ते निसर्गतः तुमचं घडलं तर ते करेक्ट पोश्चर तुमचं बरोबर सायकलिंगचं आहे. त्यामुळे पहिले शोल्डर पेन्स साठी आहे की तुमचं पोश्चर चेक करा. तुमच्या हँडलचं हाईट, तुमच्या सीट पासून हँडलचं डिस्टन्स, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. थोडक्यात तुमची फ्रेम साईज, म्हणजे सायकल फिट बद्दल जे आपण मगापासून बोलतोय ते सायकल फिट हे लॉंग डिस्टन्स, म्हणजे अगदी नीता मॅडम जशा अल्ट्रा सायकलिस्ट आहेत त्या पद्धतीच्या सायकलिंगसाठीच लागतं असं नाही. ते तुमच्या नेहमीच्या तुमच्या डे टू डे फिटनेस साठी जे लोक तुम्ही सायकलिंग करणार आहात त्याच्यात सुद्धा खूप महत्वाचं आहे. ग्रॉइन पेन होत असेल तर याचा अर्थ तुमची सीट तुम्हाला टोचतंय. पॅडेड पॅन्ट्स असतात, शॉर्ट्स असतात, तर त्या तुम्ही वापरल्यात तर त्याच्यासाठी तो त्रास तुम्हाला होणार नाही.
आणि दुसरं आपल्या सगळ्यांच्या बोलण्यामध्ये मगाशी हा मुद्दा एक राहून गेलाय की अगदी रेग्युलर नेहमीच 20 किलोमीटरचं डेली फिटनेससाठीचं सायकलिंग असलं तरी सुद्धा त्याच्यासोबतचं स्ट्रेचिंग खूप महत्वाचं आहे. म्हणजे सायकलिंग झाल्यानंतरचा आपला स्ट्रेचिंगचा एक इव्हेंट त्याच्यासाठी 10 मिनिटं 5 मिनिटं प्रत्येकाने निश्चित काढले पाहिजेत. सायकलिंग नंतरचं स्ट्रेचिंग जर आपण नाही केलं तर तुम्हाला तो त्रास वेगवेगळ्या स्नायूंना सांध्यांना जाणवू शकतो. दुसरं असं की रोजच्या रोज फक्त सायकलिंग असं न करता सायकलिंगच्या बरोबरीने तुम्ही वेट ट्रेनिंग थोडे आपल्या सांध्यांचे आणि स्नायूंची ताकद वाढवण्याचे जे व्यायाम असतात मग ते काय अगदी जिम मध्ये जाऊन मोठी वजनं घेऊनच तुम्ही केलं पाहिजेत असं नाही. ते तुम्ही अगदी साध्या पद्धतीने घरी करू शकता. जे आम्ही एक्सरसाइज व्हिडिओज केले ते अर्थातच निताम सारख्या सुपर स्पोर्ट्स साठी नाहीत पण ते साध्या माझ्यासारख्या साध्या सुद्धा लोकांसाठीचे आहेत की ज्यांना स्वतःच्या फिटनेससाठी करायचंय. तर तुम्हाला अगदी खूप वेगळी इक्विपमेंट घेऊन ते करायला पाहिजे असं नाही. साध्या पाण्याच्या बॉटल्स भरलेल्या घेऊन तुम्ही 2 किलोचं वजन निर्माण करू शकता आणि तेवढ्याने तुम्ही वेट ट्रेनिंगचं एक सेशन तुमच्या नेहमीच्या फिटनेसच्या याच्यामध्ये घातला. तर या छोट्या गोष्टी तुम्ही ऍड केल्या क्रॉस ट्रेनिंग ज्याला आपण म्हणतो की सायकलिंग एक दिवस केल्यानंतर एक दिवस तुम्ही दुसरं काहीतरी केलं पाहिजे. क्रॉस ट्रेनिंग मध्ये तुमचं ब्रिस्क वॉक असेल, रनिंग असेल, ट्रेकिंग असेल किंवा बॉडी वेट ट्रेनिंग असेल किंवा वेट ट्रेनिंग असेल. या सगळ्याचं मिळून तुमचं जे कॉम्बिनेशन तयार होईल दॅट इज अ रिअल स्मार्ट कॉम्बिनेशन फॉर युअर फिटनेस. म्हणजे तुमच्या फिटनेस रुटीन मधला तो भाग एक झाला पाहिजे की वेट ट्रेनिंग, क्रॉस ट्रेनिंग कुठली तुम्ही जी ऍक्टिव्हिटी घ्याल ती सायकलिंग आणि रोजचं स्ट्रेचिंग हे खूप महत्वाचं आहे डे टू डे सायकलिंगसाठी. आणि सुपर स्पोर्ट्स म्हणजे नीता मॅडम जे करत आहेत त्याची रिक्वायरमेंट खूप वेगळी आहे. त्याची न्यूट्रिशनची रिक्वायरमेंट पण खूप वेगळी आहे. त्याची ट्रेनिंगची रिक्वायरमेंट वेगळी आहे. पण डे टू डे म्हणजे माझ्या इतर सामान्य लोकांसाठी जे फिटनेससाठी फक्त करता आहेत त्यांच्यासाठी मी सांगितलं तेवढं पुरेसं आहे. म्हणजे यू डोंट हॅव टू हॅव अ वेगळा तुम्हाला कोच पाहिजे फिटनेस ट्रेनर अशी गरजेचं नाही. एवढं कॉम्बिनेशन करून तुम्ही साध्य करू शकता. Neeta madam wants to add anything on this as a cross training? रत्ना मॅडमनी खूप व्यवस्थित सांगितलंय. जसं मी पहिली सांगितलं की सायकलिंग पण समजा माझा कोर इव्हेंट सायकलिंग आहे तर मी 6 दिवस सायकलिंग करणार नाही. मी मॅक्सिमम 4 दिवस सायकलिंग करणार आहे, बाकीचे 2 दिवस. आणि हे वेट ट्रेनिंग जे आहे बॉडी वेट म्हणा किंवा ऍक्च्युअल वेट हे ऍक्च्युअली खूप इम्पॉर्टंट आहे. युअर डॉक्टर्स तुम्हाला माहिती बोन डेन्सिटी म्हणा फॉर मसल्स म्हणा वेट ट्रेनिंग हे खूप महत्वाचे. किती वेट उचलणे दॅट विल डिपेंड ऑन व्हॉट यू आर डुईंग. नॉर्मल फिटनेस साठी जशी मॅडमने सांगितलं नॉर्मल बॉटल्स तुम्ही घेतले 2-2 लिटरचे तरी पण तुमची वेट ट्रेनिंग होऊन जाणार. किंवा तुम्ही सूर्यनमस्कार करता तर तुमचं पूर्ण बॉडी वेटनी तुमचं फुल बॉडी वर्कआउट होतंय. किंवा तुम्ही जॉगिंग करा, रनिंग करा. तर क्रॉस ट्रेनिंग ही खूप इम्पॉर्टंट आहे कारण तुमचे दुसरे मसल्स वर्क होणार आणि त्यामुळे तुमचं जे मेन मसल आहे त्याला थोडा रेस्ट मिळेल. तुम्ही सतत तेच मसल 6 दिवस वापरले तर ते सोर होऊन जाणार आणि तुम्हाला त्याचं इफेक्ट आणि जे परफॉर्मन्स पाहिजे ते मिळणार नाही. सो यू हॅव टू हॅव अल्टरनेट डेज किंवा तुमच्या वर्कआउट प्रमाणे ते शेड्यूल करून त्याच्याबरोबर तुम्हाला क्रॉस ट्रेनिंग विच कॅन बी ॲज सेट रनिंग किंवा स्ट्रेंथ ट्रेनिंग किंवा बॉडी ट्रेनिंग हे तुम्ही केली तर तुमचं जे मेन इव्हेंट आहे किंवा मेन जे आहे तुमचं जे स्पोर्ट्स त्यात तुम्हाला बेनिफिट मिळणारच आहे. आणि नॉर्मल डे टू डे लाईफ मध्ये फिटनेस साठी पण थोडं आपल्याला काहीतरी वेगळं पाहिजे. आपण रोज एकच दाल खाल्ली तर आपण मुगाची दाल तर आपण बोर होऊन जाणार आहे. तर व्हॉट एव्हर यू लाईक, इफ यू लाईक ट्रेकिंग आपल्याकडे अंजनी एरिया आहे, पांडुलेरी आहे. तर पांडुलेला आहे तर तुम्ही ते हिल्स ट्रेक करू शकतात किंवा साधं कुठल्या पण जवळच्या ट्रॅकवर जाऊन तुम्ही रन, जॉग, वॉक करू शकता. तर हे खूप इम्पॉर्टंट आहे अँड इट रिअली हेल्प्स. थोडक्यात म्हणजे की तोच मसल ग्रुप वापरण्यापेक्षा दुसऱ्या मसल्सला चान्स दिला पाहिजे बाय क्रॉस ट्रेनिंग. येस मॅम. अजून एक प्रश्न होता याच्यामध्ये की आठवड्यात किती दिवस सायकलिंग करावी. मला असं वाटतं नीता मॅमने ते आन्सर आता बोलताना दिलंय की काही दिवस आपण दुसरी क्रॉस ट्रेनिंग एक्सरसाइज आणि काही दिवस सायकलिंग असं त्याच्यामध्ये करावं. अजून एक प्रश्न आलेला आहे की मला शोल्डर जॉईंट पेन होत आहे आणि माझं शोल्डरचं ऑपरेशन झालेलं आहे. सो शुड आय डू द सायकलिंग?
आन्सर एनी वन ऑफ यू. शोल्डर सर्जरी झाली असेल तर बेसिकली तुमचा ऑर्थोपेडिक सर्जन आणि तुमचा फिजिओथेरपिस्ट तुम्हाला सांगेल की तुम्हाला अलाउड ऍक्टिव्हिटी किती आहे आणि किती हे करायला लागेल. एकदम कुठली पण आफ्टर एनी सर्जरी तुम्हाला ते रिहॅब पोस्ट ऑपरेटिव्ह रिहॅब करायला लागतं त्या जॉईंटला कामामध्ये आणण्यासाठी. ते एकदा झाल्यानंतर मग तुम्ही नॉर्मली सगळं करू शकाल. पण म्हणजे तुम्ही कुठलं तरी आत्ता सर्जरी झाली आणि मग एकदम सायकलिंग चालू करायचं असं नाही केलं पाहिजे. म्हणजे ते तुम्हाला बेसिकली यू हॅव टू तुम्हाला ते गाईड करायला लागेल त्याला तुमच्या जॉईंट. ओके ओके मॅम. अजून एक प्रश्न आलेला होता चॅट बॉक्स मध्ये की वॉर्मअपचा कसा रोल आहे. वॉर्मअप व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. येस. व्हेरी इम्पॉर्टंट. कारण जे महत्व नंतरच्या स्ट्रेचिंगला आहे तेच महत्व आधीच्या वॉर्मअपला आहे. तुम्ही झोपेतनं उठलात आणि एकदम 100 किलोमीटर्स करायला गेलात असं नाही केलं पाहिजे. कारण तुमचं जॉईंट्स अँड मसल्स आर नॉट अजून ते त्या मोडमध्ये आलेले नसतात. त्यामुळे सिम्पल वॉर्मअप एक्सरसाइजेस आर व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यामुळे जे म्हणतो आपण की तुमच्या जॉईंट्स मध्ये फ्लुइड इन द जॉईंट्स इज सर्क्युलेट होतं, जॉईंट्स मोकळे होतात. ते न करता तुम्ही एकदम चालू केलं तर कुठेतरी कॅच येतो, कुठेतरी अडकायला होतं, काहीतरी उसण भरते पाठीमध्ये किंवा अशा पद्धतीचे त्रास खूप लोकांना होतात. म्हणजे लो बॅकएकचा त्रास खूप लोकांना मी ऐकते. मोस्टली ते लोक विदाऊट वॉर्मअप राईड करत असतील. सायकलिंग सुरू. वॉर्मअप इज व्हेरी इम्पॉर्टंट. ओके. आणि वॉर्मअप बरोबर जेव्हा तुम्ही सायकलिंग सुरू केली, तुम्हाला तुमची समजा बेस्ट स्पीड 30 ची आहे किंवा 35 ची आहे, तर तुम्ही तुम्हाला त्याच स्पीडनी सुरू नाही करायची. तुम्हाला पहिले 4-5 किलोमीटर ते पण तुमचा एक वॉर्मअप आहे. युअर मसल्स, युअर ब्लड इज गेटिंग सर्क्युलेटेड. आणि त्याच्यानंतर तुम्ही पुढचं जे आहे तुमची जी पुढचं जेवढे किलोमीटर आहेत त्यात तुम्ही स्पीड अप करू शकता. पण इनिशियल 4-5 किलोमीटर विल बी रोलिंग. थोडा हाय केडन्स केला तर तुमचं ब्लड सर्क्युलेशन मसल्स ऍक्टिव्हेट होणार. तर हे पण थोडं आपल्याला लक्षात ठेवायचं. नाही तर माझा फ्रेंड पुढे गेला आणि मला उशीर होता आणि मी एकदम फास्ट निघाले तर लगेच कॅच येऊ शकतो आणि त्रास होऊन जातो. वुमन्स डॉक्टर विंगच्या को चेअरपर्सन डॉक्टर चेतना देविलकर मॅडमला मी रिक्वेस्ट करते की त्यांनी आभार प्रदर्शन करा. थँक्यू अनु. आवाज येतोय? हो हो. आपले आजचे दोन्ही स्पीकर्स रत्ना मॅम आणि नीता मॅम यांनी आपल्या बिझी शेड्यूल मधून वेळात वेळ काढून आपल्याला हे जे मार्गदर्शन केले त्याबद्दल मी मनपूर्वक आभार मानते. तुमच्या या मार्गदर्शनाचा नक्कीच आम्हाला फायदा होणार आहे. आजच्या ज्या कोऑर्डिनेटर्स आहेत डॉक्टर किरण राजोळे, डॉक्टर शीतल मोगल, डॉक्टर अनुराधा आवारे यांनी हा कार्यक्रम खूप छान कोऑर्डिनेट केलाय, त्याबद्दल त्यांचे आभार. हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडण्यामागे ज्यांचे योगदान आहे असे आमचे प्रेसिडेंट डॉक्टर हेमंत सोननीस, सेक्रेटरी डॉक्टर कविता गाडेकर, वुमन डॉक्टर चेअरपर्सन डॉक्टर अनिता भामरे, IMA चे सर्व पदाधिकारी आणि वुमन डॉक्टर विंग्सचे सर्व मेंबर यांचेही मी आभार मानते. हे वेबिनार आयोजित करण्यामागे ज्या सपोर्ट स्टाफचे योगदान आहे त्यांचे मी आभार मानते. आणि सरते शेवटी पण तितकेच महत्वाचे, आज तुम्ही सर्व वेळात वेळ काढून हा वेबिनार जॉईन केला त्याबद्दल उपस्थित सर्व पार्टिसिपंटचे देखील मी आभार मानते. आणि आता मी डॉक्टर चेतना दहिवेलकर, वुमन डॉक्टर्स विंग को चेअरपर्सन, आजचा हा वेबिनार संपल्याचे जाहीर करते आणि आपल्या सर्वांचा निरोप घेते. थँक्यू. थँक्यू ऑल. थँक्यू.